पण एखाद्या अननोन नंबरवर व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आपल्या कोणीतरी व्यक्ती कपडे बदलताना अशी दिसते. जोपर्यंत आपल्याला ते कळतं काहीतरी चुकीचं होतं आणि आपण कॉल कट करतो, तो कॉल रेकॉर्ड झालेला असतो. इमिजिएटली आपल्याला कॉल्स यायला लागतात धमकीचे की हा तुमचा आता आम्ही व्हिडिओ व्हायरल करू. फर्स्ट कॉन्व्हर्सेशन ऑन प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्स इज WTTP, वॉन्ट टू ट्रेड विथ पिक्चर्स. कसले पिक्चर्स आहेत? हे न्यूड्स आहेत. GNOC, गेट नेकेड ऑन कॅमेरा, हे ॲक्रॉनिम्स आहेत. हे मुलांनी आम्हाला सांगितलेले. तर आता हे ओपन प्लॅटफॉर्म्सवर आले तर त्यांचे ॲक्रॉनिम पण बदलणार, कारण आईला कळलं ना आता PIR म्हणजे पेरेंट इन द रूम, म्हणजे लगेच वेगळं नवीन काहीतरी काढायला पाहिजे. मग आपल्याकडे पॉक्सो हा रूल आहे, लॉ आहे, आणि त्याच्यातले USP असे 2 आहेत की मॅन्डेटरी रिपोर्टिंग. म्हणजे समजा कोणी मला किंवा कोणालाही ॲडल्टला येऊन सांगितलं, इव्हन मायनरला, की माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा सेक्शुअल ऑफेन्स झाला आहे, तर ज्या व्यक्तीला ते कळते गोष्ट, त्या व्यक्तीने मॅन्डेटरीली पोलिसांना तो रिपोर्ट करावा लागतो, नाही तर तो गुन्हा मानला जातो. माझा मुलगा ऑनलाईन किंवा सायबर क्राईमला बळी पडलेला आहे. तो काही गोष्टी मला बोलतही नाही. तो गेम काय खेळतो मला माहिती नाही, तो नेटवरती काय करतो हे माहीत नाही. कंप्लीट एक पॅरलल युनिवर्स असेल त्याचं. तर ह्याचे माझ्या दृष्टीने काय वॉर्निंग साईन्स असतात जे की मी दुर्लक्षित नाही केले पाहिजे. मुलं ज्या प्रकारे आहारी जात आहेत क्राईम्सच्या, एकत्र येऊन जर आपण काम केलं नाही तर इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट. तर त्यामुळे त्याला थोडासा कंट्रोल करण्यासाठी कलेक्टिव्ह मूव्हमेंट, म्हणजे प्रत्येक नागरिकाची, म्हणजे ॲज अ पालक तर आहेच, पण ज्यांना मुलं नाही त्यांनी काय नाही घ्यायची का जबाबदारी? तर ऑफकोर्स घ्यावी. का? कारण आपली मुलं आहेत आणि आपल्या मुलांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. नमस्कार आणि राम राम. मी आपला होस्ट संग्राम. नागरिकशास्त्राच्या भिजत घोंगड्या या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो. भिजत घोंगडा आपण नागरिकशास्त्रावरती या अर्थानं चालू केलेली की आपल्या आसपास समाजामध्ये खूप गोष्टींचं भिजत घोंगडं घातलेलं असतं, सामाजिक प्रश्नांचं भिजत घोंगडं घातलेलं असतं आणि ते आपण इथं चर्चेला घेतो. तर आजचा विषय असाच आहे ज्याचं आपण आपल्या घरामध्ये भिजत घोंगडं घातलेलं आहे, तो म्हणजे मोबाईल आणि मोबाईल थ्रू होणारे सायबर क्राईम्स आपल्या लहान मुलांच्या बाबतीत. मीही एक पॅरेंट आहे, माझाही एक लहान मुलगा आहे आणि मला जाणून घ्यायचं आहे की मी ॲज अ पेरेंट, ॲज अ नागरिक म्हणून माझ्या मुलाला सायबर क्राईमपासून कसं वाचवेल किंवा समाजाला त्यापासून कसं परावृत्त करेल. आज आहेत आपल्यासोबत सोनाली पाटणकर मॅडम, ज्या की रिस्पॉन्सिबल नेटिझम या संस्थेच्या संचालिका आणि फाउंडर आहेत. तर वेलकम मॅडम. थँक्यू. साधारणपणे महिला आणि लहान मुलं यांच्या संदर्भातल्या ऑनलाईन सायबर क्राईमबद्दल त्या जागरूकता करतात आणि त्यांना त्यापासून परावृत्त पण करतात. प्लॅटफॉर्मवरनं आम्हाला हा विषय महाराष्ट्रभर आणि जगभर पोहोचवण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिला प्रश्न मला हे विचारायला आवडेल की 2020च्या आकडेवारीनुसार आपला महाराष्ट्र मुलांच्या सायबर क्राईमच्या बाबतीत अग्रेसर होता, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती होता आणि आत्ताच्या 2024च्या आकडेवारीनुसार तो 3ऱ्या क्रमांकावर आहे. मला पहिल्यांदा म्हणजे मुलांच्या बाबतीतल्या सायबर क्राईम या विषयावर जाण्या अगोदर सायबर क्राईम हा कन्सेप्ट तुम्ही सांगू शकला तर चांगलं होईल. नक्कीच. सायबर क्राईम म्हणजे मुलांबरोबर किंवा महिलांबरोबर कुठल्याही व्यक्तीबरोबर इंटरनेट, कम्प्युटर, मोबाईल वापरून करणाऱ्यातल्या क्राईमला सायबर क्राईम असं म्हणतात. ओके. तर टेक्नॉलॉजी आपल्या आताच्या काळात इतक्या वेगाने आपल्या आयुष्यात आली आहे की ज्याचा चांगला जसा वापर होतो तसा अनेक वेळा वाईट पद्धतीने किंवा क्रिमिनल इंटेन्शननी पण त्याचा वापर होतो आणि त्याला सायबर क्राईम असं म्हटलं जातं. ओके. तर त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा स्केल काय असेल तर तुम्ही म्हणालात तसं की आपण पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता 2020मध्ये. 2022-23 मध्ये आपण 3ऱ्या क्रमांकावर जरी आलो तरी पुणे डिव्हिजन हे मुलांविरुद्ध होणाऱ्या सायबर क्राईममध्ये टॉप होतं लिस्टवर महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणूनच आम्ही पुणे रिजनवर फोकस करायचा प्रयत्न केला आणि या रिजनमध्ये आम्ही आता काम सुरू केलंय. अच्छा. आणि मग सायबर क्राईम्स, आता आपला टॉपिक जसा आहे की लहान मुलांच्या सायबर क्राईम बद्दलचा, तर मला हा प्रश्न आहे की लहान मुलांच्या बाबतीत काय प्रकारचे सायबर क्राईम्स होऊ शकतात?
नक्कीच. तर सायबर क्राईम हे एक तर कुठल्याही वयात होऊ शकतात. ज्या वेळेस तुम्ही मोबाईल हातात किंवा टेक्नॉलॉजी हातात घेता त्या दिवशीपासून तुम्ही सायबर क्राईमला वल्नरेबल जाऊ शकता. मुलांबद्दल अनेक वेगळ्या प्रकारचे क्राईम होतात. त्याच्यातलं सगळ्यात कॉमन क्राईम ज्याची आकडेवारी सगळ्यात जास्त आहे त्याला म्हणतात सायबर रॅगिंग किंवा सायबर ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग. तर हे काही शब्द खूप जणांना नवीन असतील, पण रॅगिंग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. शाळा कॉलेजेसमध्ये आपण सगळ्यांनी केलेलं आहे किंवा आपल्याबरोबर झालेलंही आहे. पण सायबर रॅगिंग जेव्हा किंवा रॅगिंग जेव्हा इंटरनेट वापरून होतं त्याला सायबर बुलिंग असं म्हणतात. म्हणजे तो प्लॅटफॉर्म वापरून, ती टेक्नॉलॉजी वापरून कोणाला इन्सल्ट करायचा प्रयत्न, हॅरेस करायचा प्रयत्न, त्रास देण्याचा प्रयत्न, इमेजेसमधून, शब्दांमधून, व्हिडिओ कॉन्टेंटमधून, ह्या सगळ्याला सायबर बुलिंग असं म्हटलं जातं. तर 5पैकी 3 मुलांबरोबर सायबर रॅगिंग होतं इन इंडिया. हो, म्हणजे तो आजचा डेटा आहे. आणि साधारण 8 वर्षाच्या मुलांपासून सायबर बुलिंगचे केसेस आपल्याला आढळतात. सायबर बुलिंग सगळ्यात मोठा क्राईम आहे मुलांबरोबर होणारा. त्याचबरोबर स्टॉकिंग किंवा मुलांचा पाठलाग ऑनलाईन करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी बघून मुलांना टार्गेट केलं जाणं, मुलांचे काही फोटोज घेऊन त्यांचे अश्लील फोटोजमध्ये कन्वर्ट करून त्यांना हॅरेस किंवा ब्लॅकमेल, थ्रेटन केलं जाणं, किंवा चाइल्ड सेक्शुअल अब्यूज मटेरियल ज्याला म्हणतात, बाल लैंगिक शोषण सामग्री, मुलांचा सेक्शुअल कॉन्टेंट घेऊन तो विकणं, तो क्रिएट करणं, तो कन्झ्युम करणं, हा एक सगळ्यात जगभरातला सिव्हिअर मोस्ट क्राईम मानला जातो. सेक्स्टॉर्शनचे प्रकार आहेत, सायबर ऑनलाईन किंवा ऑनलाईन ग्रूमिंग, म्हणजे मुलांना सेक्शुअल अब्यूज, लैंगिक अत्याचारासाठी तयार करणं, त्याला ग्रूमिंग असं म्हटलं जातं. हा पण एक खूप मोठा क्राईम ऑनलाईन जगात आपल्याला काही वर्षात जास्त प्रमाणात वाढताना दिसतो. तर अनेक क्राईम्स आहेत, पण हे टॉप मोस्ट क्राईम्स म्हटले जाऊ शकतात. आता तुम्ही सेक्स्टॉर्शन बाबत बोललात. सेक्स्टॉर्शन असं समाजामध्ये असताना ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट, पण ऑनलाईन सेक्स्टॉर्शन कसं होतं? अनेक प्रकार त्याचे, पण त्याच्यामध्ये 2-3 प्रकार, रिव्हेंज पॉर्न किंवा सेक्स्टॉर्शन असे 2 सेक्शुअल ऑफेन्सेस आम्ही म्हणतो, किंवा त्याला सेक्शुअल व्हायलन्स असं म्हणतो. व्हायलन्स का म्हणतो? कारण ते आपल्या हक्कांचं उल्लंघन असतं, व्हायलेशन ऑफ युअर राईट्स. तर जसे आपल्याला मूलभूत हक्क आहेत तसे ऑनलाईनचे काहीच हक्क नाहीत. तर आम्हाला असं वाटतं की ऑनलाईन विश्वात पण आपले सायबर सेफ्टीचे राईट्स किंवा अधिकार असणं गरजेचं आहे. आणि त्याचं जेव्हा उल्लंघन होतं त्याला आम्ही म्हणतो सायबर हिंसाचार किंवा सायबर व्हायलन्स. तर सेक्स्टॉर्शनमध्ये आता थोड्या मोठ्या मुलांबरोबर हे होतं, अगदीच लहान मुलांबरोबर नाही, पण एखाद्या अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल येतो आणि व्हिडिओ कॉल आल्यानंतर त्या व्हिडिओच्या स्क्रीनवर आपल्या 2 बॉक्सेस दिसतात. एकात आपण दिसतो आणि एकात कोणीतरी व्यक्ती कपडे बदलताना अशी दिसते. जोपर्यंत आपल्याला ते कळतं काहीतरी चुकीचं होतं आणि आपण कॉल कट करतो, तो कॉल रेकॉर्ड झालेला असतो. आणि मग तो कॉल आपण कट केल्यानंतर इमिजिएटली आपल्याला कॉल्स यायला लागतात धमकीचे, की हा तुमचा आता आम्ही व्हिडिओ व्हायरल करू, तुम्ही पैसे तरी द्या, किंवा बाकी सेक्शुअल फेवर्स तुमच्यापर्यंत पोहोचण्याची धमकी देतात. आणि अशा प्रकारे अनेक यूथ, मुलं किंवा अगदी CEO लेवलची पण माणसं आहारी गेलेली आहेत. 40-50 लाख रुपये गमावून बसलेली आहेत. तर हा 3-4 वर्षापासून चाललेला मोठा क्राईम सेक्शुअल ऑफेन्सेस बद्दलचा आहे. अच्छा, म्हणजे ऑनलाईन सेक्स्टॉर्शन किंवा चाइल्ड ट्रॅफिकिंग हे लहान मुलांपुरतं पण मर्यादित नाहीये, यामध्ये सगळ्या वयोगटातली लोक आहेत थोडक्यात. ट्रॅफिकिंग हा खूप मोठा आणि वेगळा गंभीर विषय आहे. आम्हाला असं वाटतं की हल्ली मुलांपर्यंतचा स्ट्रेंजर किंवा प्रिडेटर चा ॲक्सेस अगदी 2-3 मिनिटात ऑनलाईन होऊ शकतो आणि तो फेसलेस क्राईम मानला जातो. म्हणजे तुम्ही दिसत नाही, तुमचं इंटेन्शन कळत नाही, फिजिकल कोणा मुलापर्यंत पोहोचण्याची हिम्मत किंवा करेज किंवा भीती असू शकते, पण ऑनलाईनला कोणी काही जबाबदारी घेऊच शकत नाही किंवा घेत नाही. त्यामुळे मुलांपर्यंतचा ॲक्सेस गेमिंगमधून, ॲप्समधून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समधून, चॅटरूम्समधनं हा खूप इझिली असतो. आणि म्हणूनच स्ट्रेंजर डेंजर ज्याला आम्ही म्हणतो, की मुलांना काय असतं, फेम, आपल्याला मॅक्सिमम फॉलोअर्स पाहिजेत, आपण फेमस झालो पाहिजे. मग आपल्या लिस्टमध्ये स्ट्रेंजर्स आहेत, तर आई वडील काय सांगतात, घरातून बाहेर पडल्यावर कोणाशी बोलायचं नाही, अनोळखी व्यक्तीशी काही चॉकलेट वगैरे घ्यायचं नाही. पण ही लोक स्ट्रेंजर्स बनून जेव्हा मैत्री ऑनलाईन करतात, हे व्हेरिफिकेशन कधीच काही केलं जात नाही आणि हे व्हेरीफाय करणं पण खूप कठीण असतं. त्यामुळे मुलांना पॉप्युलॅरिटी मिळण्यासाठी रिस्क घेऊन ते ॲडव्हेंचरस गोष्टी करतात आणि स्ट्रेंजर्सला आपल्या प्रोफाईलला
ॲक्सेस देतात. आणि जेव्हा तुम्ही एखादा प्रोफाईल ॲक्सेस करू शकतात तर इतके पुढारलेले आहेत सायबर प्रिडेटर्स की साधारणपणे ते सोशल इंजिनिअरिंगने आपली पर्सनॅलिटी ओळखायचा प्रयत्न करतात आणि ते ओळखल्यानंतर तुम्हाला कसं टार्गेट केलं जाईल याच्यावर काम करतात. एक छोटंसं उदाहरण देते. एक 9वीतला मुलगा होता आमच्या एका व्हॉलंटिअरला ठाणे स्टेशनला असा हरवलेला, युनिफॉर्ममध्ये असा हरवलेला सापडला आणि ह्याला वाटलं की काहीतरी गोंधळ आहे, म्हणजे तो असा काय एवढा एकटा कसा काय ऐकतं आणि असा नवीन असा बाचकलेला एकदम वाटला. त्याला विचारलं की तू इकडे काय करतोस, तुझे आई वडील नाहीत का बरोबर? तो म्हणाला मला ह्या पत्त्यावर जायचं आहे आणि मी एका दुसऱ्या स्टेटमधनं 12-15 तास ट्रेनचा प्रवास करून आलो आहे. तो म्हणा तू एकटा कसा आलास आणि तुझ्या बरोबर कोणी कसं नाही, तुला या शहरातली काही माहिती नाही, तर कसा तू शोधशील, मग तुम्ही मदत कराल का? तुम्हाला हो मी करेन मदत, पण तू आलास कसा इकडे? तो म्हणाला की माझी एक फेसबुकवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर माझी एक ओळख झाली एका माणसाची आणि त्यांनी माझं सगळं प्रोफाईल बघितलं. मी माझ्या स्कूलचा फुटबॉलचा कॅप्टन होतो आणि तो म्हणाला की तू मँचेस्टर युनायटेडच्या अंडर 19मध्ये तुला मी सिलेक्शन करून देतो, तू मुंबईला ये, तुला मी ट्रेनिंग देतो आणि तू त्या टीममध्ये सिलेक्ट होशील आणि मग तू मँचेस्टर युनायटेडच्या टीममध्ये खेळशील. अवघ्या 3 दिवसात तो मुलगा, त्याचे सर्टिफिकेट्स, थोडेसे पैसे आईवडिलांचे चोरून, अतिशय चांगल्या घरातला मुलगा, हे कन्व्हिन्स होऊन 3 दिवसात तो पळून मुंबई शहरात आला. नशिबाने तो आमच्या व्हॉलंटिअरला भेटला, मग पोलिसांना फोन केले आणि मग तो रात्री दुसऱ्या दिवशी घरी पोहोचला. पण ही सिच्युएशन आपण इमॅजिनच करू शकत नाही की अवघ्या काही तासांच्या चॅटमधून मुलांना आपण अशा गोष्टी करायला प्रेरित करू शकतो. आमच्याकडे आलेल्या हेल्पलाईनवर केसेस, आम्ही एक पॅन इंडिया हेल्पलाईन चालवतो ज्याचं नाव आहे सायबर वेलनेस हेल्पलाईन. त्याच्यातनं फ्री सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सपोर्ट, लीगल गायडन्स की कुठे रजिस्टर करायची केस किंवा टेक्निकल असिस्टन्स, हॅक झालेला अकाउंट, फेक अकाउंट, हे आम्ही रिपोर्ट करून मदत करतो. तर अशा हेल्पलाईनवर कॉल आलेल्या मध्ये मुलं पळून गेलेली आहेत की मला कोणाची तरी दुसऱ्या मुलाची मदत करायची आहे, या स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन त्या मुलाला किंवा मुलीला मी वाचवेन, किंवा मला खूप आवडायला लागला एखादा मुलगा आणि त्यांनी सांगितलं की तू उद्या ट्रेनमध्ये बसून मला भेटायला आहे, आपण पळून जाऊ. अशी अनेक मुलं रेल्वे स्टेशन्सवर दिसतात आणि पळून गेलेली असतात घरातनं, आणि हे फक्त ऑनलाईनच्या माध्यमातून, आणि हे घरच्यांना काहीच माहिती नसतं. 2 सगळ्यात मोठे सिव्हिअरेस्ट ऑफ क्राईम्स हे सेक्शुअल ऑफेन्सेस, सायबर सेक्शुअल ऑफेन्सेस अगेन्स्ट चिल्ड्रन आपण म्हणतो त्याला. एक आहे चाइल्ड सेक्शुअल अब्यूज इमेजरी किंवा मटेरियल, किंवा आता त्याला चाइल्ड सेक्शुअल अब्युजिव्ह एक्सप्लॉयटेटिव्ह मटेरियल असं म्हटलं जातं. 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. सेल्फ जेनरेटेड म्हणजे मी 13 वर्षाची, तू 15 वर्षाचा, आपल्याला वी हॅव स्टार्टेड लाइकिंग इच अदर, आणि लाइकिंगला काय म्हणजे ऑनलाईन तर यू कॅन लाईक 10 पीपल ॲट अ टाइम, आणि इन्स्टंट ना, हाय बे, वॉन्ट टू ट्रेड विथ पिक्चर्स, WTTP हा अजून एक रेड फ्लॅग आहे. WTTP वॉन्ट टू ट्रेड विथ पिक्चर्स. कसले पिक्चर्स आहेत? हे न्यूड्स आहेत. फर्स्ट कॉन्व्हर्सेशन ऑन प्रायव्हेट प्लॅटफॉर्म्स इज WTTP. GNOC गेट नेकेड ऑन कॅमेरा, हे ॲक्रॉनिम्स आहेत, हे मुलांनी आम्हाला सांगितलेले आहेत. किंवा PIR पेरेंट इन द रूम, नॉट एबल टू टॉक. तर आता हे ओपन प्लॅटफॉर्म्सवर आले तर त्यांचे ॲक्रॉनिम पण बदलणार, कारण आईला कळलं ना आता PIR म्हणजे पेरेंट इन द रूम, म्हणजे लगेच वेगळं नवीन काहीतरी काढायला पाहिजे. पण मुलांचे कॉन्व्हर्सेशन कळतच नाहीत म्हणून. तर असे जे कॉन्व्हर्सेशन्स आहेत त्याच्यातनं होणारा जो अब्यूज, म्हणजे आता समजा तू मला म्हणालास की मला तू खूप आवडतेस आणि आय एम मिसिंग यू सो मच, प्लीज सेंड मी सम पिक्चर्स, आणि हे पिक्चर्स इंटिमेट इमेजेस, इंटिमेट नॉन इंटिमेट इमेजेस आपण म्हणू शकतो, मी पाठवणार बिकॉज आय ट्रस्ट यू, आय एम इन लव्ह. असे फोटोज मायनर्सचे लाखोंमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात. का? इट इज व्हेरी कूल, सगळेच करतात असं. का? क्या ही हो जाएगा, कौन रिपोर्ट करने वाला है, काय होणार फोटोचं. पण कुठे जाऊ शकतात ते फोटो, कुठेही विकले जाऊ शकतात. तुझा जर फोन हॅक झाला, माझे तुझ्याकडे फोटो आहेत, माझे फोटो तुझ्या मित्राने तुझा फोन घेतला आणि माझे फोटो बघितले आणि मग व्हायरल केले, आणि धमकी, मग डायरेक्ट धमकी की मला पैसे तरी हवेत, मला सेक्शुअल फेवर्स हवेत. आमच्याकडे अतिशय भयानक केस अशी आली होती ज्याच्यात अशाच रिलेशनशिपमधनं मुलगा जरा मोठा होता आणि मग त्या मुलीला त्याच्या 10 मित्रांबरोबर सेक्शुअल रिलेशन फोर्स केले तिने,
आणि ती मुलगी मायनर 15 वर्षाची होती. तर तो जो ट्रॉमा आहे, आणि हे सांगणार कोणाला? मी असं केलंय हे मी आईवडिलांना तोंड उघडून सांगू शकेन का? इव्हन मुलांबरोबरही असे होतात. फक्त मुलीच काही फसतात असं नाही, मुलांबरोबरही असे क्राईम होतात. पण आपण हे सांगू शकतो का? तर मग मुलांनी कुठे जावं हे सांगायला? मग अशी वेळ येते की घरापर्यंत लोक आली आहेत आणि इथपर्यंत आलंय किंवा मुलं सुसायडल झाली आहेत, सेल्फ हार्म, पूर्ण अंगावर कट्स दिसतात मुलांच्या, पळून जायचा प्रयत्न करतात. पण कितीही आम्ही त्यांना समजावून सांगतो की एक कॉल करा, आपण ठरवू कसं हँडल करायचं, पण तुम्ही मदत तर मागा, वेळेत मदत मागा, इतकी वाट बघू नका की ते डोक्यावरनं जाईल. आणि मुळात ह्या सगळा कॉन्टेंट शेअर करण्याआधी कॉन्सिक्वेन्सेसचा विचार, थिंक बिफोर यू शेअर. आपण बॉयफ्रेंड काय आयुष्यभर तोच नाही राहणार, 10 दिवसांनी बदलणार, किंवा गर्लफ्रेंड. तर किती लोकांना आपण असा इंटिमेट कॉन्टेंट पाठवणार आहोत. मग आता मी कन्सेंट, आता मुलांना कन्सेंटचा राईटच नसतो मायनर असल्यामुळे, पण इन अ रिलेशनशिप आय एम सेंडिंग यू विथ कन्सेंट. मग तू तो वापरशील कुठेही आणि मग ते नॉन कन्सेंच्युअल होणार, म्हणजे तू माझ्या परवानगीशिवाय फॉरवर्ड केलास. पण तो क्राईम आहे ना, आणि तो क्राईम रजिस्टर झालाच पाहिजे, कारण तो ऑफेन्स आहे एक. तर इथे सेल्फ जनरेटेड कॉन्टेंट असतो, दुसरा असतो क्रिमिनली क्रिएटेड. म्हणजे मी तुला नॉर्मल फोटो पाठवले, पण तू ते मॉर्फ करून माझ्या अगेन्स्ट यूज केले, रिव्हेंज पॉर्न, पैशांसाठी किंवा काही वेगळ्या फेवर्ससाठी. तर तो एक वेगळा प्रकार असतो. आणि असा कॉन्टेंट प्रचंड प्रमाणात शेअर होतो इंटरनेटवर, जो आईवडिलांना कधीच कळत नाही. म्हणजे आईवडिलांना कन्फ्रंट करायची वेळ येते तेव्हा आमची पण हालत खराब असते, कारण कसं आईवडिलांना समजावून सांगणार, आणि मुलांना पण त्यांना फेस करायचं असतं. तर इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग सिच्युएशन. पण म्हणून तो विचारपूर्वक करायचा. सीसॅम मटेरियल रिपोर्ट आपण करू शकतो. ही एक खूप छान, मे बी आय टॉक अबाउट दिस अ लिटल लेटर, पण हा रिपोर्टिंगचा आपण घेऊया. आणि दुसरा आहे चाइल्ड ऑनलाईन ग्रूमिंग, म्हणजे सेक्शुअल अब्यूज किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनसाठी मुलांना तयार करणं. तर कसं तयार करायचं? आधी पूर्ण विश्वास कायम करायचा. 10 दिवस चॅट. आत्ताच आमच्याकडे एक केस आलेली ज्याच्यात 5-6 दिवसाचा चॅट, 16 वर्षाची मुलगी, अपॅरंटली 27 वर्षाचा मुलगा, वी डोंट नो, कळेल आता. म्हणजे तर 4-5 दिवस जनरल चॅटिंग, इकडचे तिकडचे फोटो, सो ब्युटिफुल यू आर, आणि आय डोंट हॅव एनी फ्रेंड जी मला एवढं चांगलं समजून घेते, आणि सेम कॉन्व्हर्सेशन पूर्ण 4-5 दिवसात ट्रस्ट. आणि मग नंतर स्वतःचा एखादा असा इंटिमेट फोटो पाठवायचा की वी आर फ्रेंड्स नाव, तुला काही ऑब्जेक्शन नसेलच याच्याबद्दल, मी पाठवू शकते तर तू का नाही पाठवू शकत. मग तिने पाठवल्यानंतर तोच एक्सप्लॉइट करण्यासाठी वापरून घेणारा कॉन्टेंट, पण ते ग्रूम करणं की आय हॅव ट्रेन्ड यू टू सेंड मी दॅट कॉन्टेंट. आणि मग धमकी काय, तर मी घरापर्यंत पोहोचेन, मी आईवडिलांना सांगेन. आणि तो जो ट्रॉमा असतो तो भयानक असतो, कारण एक तर आपण इतकं काहीतरी भयानक आपल्याबरोबर होऊ शकेल हा अंदाज खरंच नसतो मुलांना, कारण तो कॉन्फिडन्स की क्याही हो जाएगा. पण त्याच्यानंतरचे जे कॉन्सिक्वेन्सेस, मग आपल्याकडे पॉक्सो हा रूल आहे, लॉ आहे, 2012 साली आलेला, खूप इफेक्टिव्ह आहे तो. आणि त्याच्यातले USP असे 2 आहेत की मॅन्डेटरी रिपोर्टिंग, म्हणजे समजा कोणी मला किंवा कोणालाही ॲडल्टला येऊन सांगितलं, इव्हन मायनरला, की माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा सेक्शुअल ऑफेन्स झाला आहे, तर ज्या व्यक्तीला ते कळते गोष्ट, त्या व्यक्तीने मॅन्डेटरीली पोलिसांना तो रिपोर्ट करावा लागतो, नाही तर तो गुन्हा मानला जातो. तोही गुन्हेगार ठरतो फॉर नॉट रिपोर्टिंग. ओके. तर तो समजा एखादा मुलगा बळी पडलाय, त्यानं त्याच्या काकाला सांगितलंय, मावशीला सांगितलंय, म्हणजे पेरेंट्स सोडून दुसऱ्यांना सांगितलंय, एनीबडी. ओके. तर मॅन्डेटरी रिपोर्टिंग हा त्याच्यातला एक खूप मोठा क्लॉज आहे. त्याच्यात बोथ प्रोज अँड कॉन्स आहे. आणि दुसरी प्रोव्हिजन त्याच्यात आहे फास्ट ट्रॅक, म्हणजे विदिन 90 days यू हॅव टू गेट दॅट. कोर्टाने ती मांडली पाहिजे केस, बिकॉज ते रिव्हिक्टिमायझेशन खूप मुलांचं होतं. पण याच्यात अशी बाजू आहे की 90% ऑफ द टाइम्स सेक्शुअल अब्यूज हा ओळखीच्या व्यक्तीकडून होतो. घरातलं कोणीतरी असेल, आय एम नॉट नेमिंग हू इट इज, पण घरातल्याच कोणीतरी असेल, जवळचा कोणीतरी असेल. मुलं कसे गॅदर करतील करेज सांगायला की माझ्याबरोबर असं झालंय? करतीलही. इफ इतकी स्टेज आली आहे की आता नाही सहन होत,
आणि मुलं सांगतातही बरेचदा. पण मग सांगितल्यानंतर कॉन्सिक्वेन्सेस जेव्हा कळतात, आई म्हणजे की आता मला काकांना पोलिसात न्यावं लागेल किंवा जे कोण असेल त्यांना पकडून घेऊन बाबांना न्यायला लागेल पोलिसात, मग तो जो पॉवर डायनॅमिक्स येतो, मग ती केस रजिस्टर करायची का नाही, मग मूल सेफ आहे का नाही, मूल तरी घरीच आहे, अब्युजर तिकडेच आहे, पण मग आपण काही केस ॲक्शन घेऊ शकत नाही. सो देयर आर लॉट ऑफ मल्टी लेयर्ड चॅलेंजेस, ग्राउंड लेवल चॅलेंजेस त्याच्यात आहे. पण द लॉ इज व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे आपण जर तो इफेक्टिव्हली यूज केला तर इट इज डेफिनेटली व्हेरी स्ट्रॉंग. तर मला हेच महत्त्वाचं वाटतं इथं की मी एक पेरेंट आहे, म्हणजे माझा मुलगा 3.5 वर्षाचा आहे, ठीक आहे. मला ॲज अ पेरेंट म्हणून मी माझ्या मुलाला किंवा मी कसं शोधू की माझा मुलगा बळी पडलेला आहे ह्या गोष्टीमध्ये, किंवा काही फलाना गोष्ट घडली आहे माझ्या मुलाच्या बाबतीत ऑनलाईनमध्ये, तर मी कसं जाणून घेऊ? हीच ती वेळ, हाच तो काळ. म्हणजे ज्यावेळी वाटतंय त्यावेळी? नाही, 3 वर्षाचं मूल आहे तुमचं, म्हणजे मोबाईलचा ऍक्सेस आहे थोडाफार तरी का असेल. एक तर स्क्रीन टाइम कंट्रोल आणि रेग्युलेशन तुमच्या हातात असणं गरजेचं आहे. मुलं डिसाईड करतात. तुम्ही फोन दिला नाही, आजी आजोबा देतील, आजी आजोबाने दिला नाही, आई. ते भयंकर मॅन्युप्युलेटिव्ह असतात मुलं. काय ऍक्सेस मुलांनी करावं, निदान 12 वर्षापर्यंत तरी ते आई वडिलांनी ठरवणं गरजेचं आहे. तर पेरेंटल कंट्रोल डिव्हाइसमध्ये कुठला तरी एक डिव्हाइस मुलाला द्यावा ज्याच्यात सगळे पेरेंटल कंट्रोल्स व्यवस्थित असतील. कारण मुलं सगळ्यांचे फोन वापरतात, सगळ्या फोनमध्ये पेरेंटल कंट्रोल नसतात. तो कंट्रोल का गरजेचा आहे की मूल काय बघतं ते आपण चेक करू शकतो. असं काही आढळलं तर ते ऑटोमॅटिक फिल्टर होऊन मुलांपर्यंत पोहोचणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मुलांना फोन द्यायच्या आधी हा संवाद की ह्याच्यात थोडी भीती, म्हणजे थोडीशी भीती पण दाखवली पाहिजे ना मुलांना की काहीही होऊ शकतं, पण काहीही झालं तरी मोकळ्यापणे आम्हाला तू येऊन हे सांगू शकतोस आणि आम्ही तुझं ऐकून आपण ह्याच्यातनं मार्ग काढू. तर आपण मुलांना जज करत नाही, पण आपण त्या सिच्युएशनला जज करतो. आमच्या 17-18 लाख मुलांबरोबरचा अनुभव असा सांगतो की आई वडील हा संवादच साधत नाही. मुलांना प्रचंड भीती असते की आई वडील आयदर फोन घेऊन टाकतील आणि परत मिळणार नाही, किंवा मारतील किंवा काहीतरी ऍक्शन घेतील. म्हणून आई वडिलांपर्यंत अशा घटना पोचतच नाही. मित्रांमध्ये किंवा पेअर ग्रुपमध्ये हे पसरतं आणि तो खूप मग डिफिकल्ट रिकव्हरी त्याची होते. कारण मुलं सोल्युशन्स काहीतरी भयानक काढतात, त्यातनं काही होत नाही आणि मग अजून कॉम्प्लिकेट होत जातात. तर हा वेळेत संवाद की जरी तुम्ही मोबाईल दिला मुलांना अगदी लहान वयात, स्क्रीन टाइम 20 मिनिटाच्या वर नाही. तुमचं बाळ तर अगदीच लहान आहे, तर 20 मिनिटाच्या वर स्क्रीन टाइम नाही. कारण पॅन्डेमिक नंतर आमच्याकडे आलेल्या केसेसमध्ये अंधत्व मुलांमध्ये किंवा स्पीच डिलेज, कारण सतत डिव्हाइस राईट. म्हणजे जेवताना ते स्क्रोल, जेवताना तर नाहीच, रात्री झोपताना रडलं बाळ की स्क्रीन. तर आपण ह्युमन इंटरॅक्शन वाढवणं खूप गरजेचं आहे. स्क्रीन असणारच आहेत त्यांच्या आयुष्यात, ते आपण काढून टाकू शकत नाही. पण मुलांची बोलणं, इनफॅक्ट एका 6 वर्षाच्या मुलीने आम्हाला सांगितलं की मुलांना इंटरॅक्शनची गरज आहे, एंटरटेनमेंटची नाही. म्हणजे मुलांना हे कळतंय की एंटरटेनमेंट वन वे असतं, त्यामुळे होणारे काय प्रॉब्लेम्स आहेत. तर मुलांची आकलन शक्ती, मुलांचे फाईन ग्रॉस मोटर प्रॉब्लेम्स, शाळेत मुलं अशी जातात असं पेन नाही पकडूच शकत नाही, किंवा टीचरला कसे असे पळवतील ना. अटेन्शन स्पॅन आता 8 सेकंदावर आलाय. त्यामुळे हे एक्सपोजर्स ह्या वयात खूप चॅलेंजिंग आहे. आणि तुम्ही करू शकलात तर आपण तुमचं होर्डिंग लावू, कारण असे पालक खूप कमी आहेत जे एवढ्या सेन्सिटिव्हली हा विषय हँडल करतात किंवा ह्याचा विचारही करतात. कारण आता सुरुवात केली तर पुढे जाऊन ती व्हॅल्यू म्हणून मुलांमध्ये आपण रुजवू शकू, किंवा ती व्हॅल्यू आणि ते कल्चर, ज्याला मी सायबर हायजीन कल्चर असं म्हणतो, हे तुमच्यापासूनच सुरू होणं गरजेचं आहे. आता तुम्ही होर्डिंग लाव म्हणाला, त्यावरून मला अजून एक हे झालं की मला ही भीती असते की माझ्या मुलाच्या क्लासमध्ये समजा 20 मुलं आहेत, 24 मुलं आहेत, किंवा माझा मुलगा अजून 2-3 क्लासनी वरती गेला, तर असं मनात कुठंतरी वाटतं की सध्या जी टेक्नॉलॉजी आहे किंवा सध्या सगळीकडे मोबाईल आहेत किंवा इंटरनेटचा जमाना आहे, तर माझ्या मुलाला समजा जर मी ह्याच्यापासून दूर ठेवलं, म्हणजे ही भीती, म्हणजे ॲज अ पेरेंट म्हणून मी बोलतोय की मी माझ्या मुलाला दूर ठेवलं त्यापासून, तर माझा मुलगा त्या कॉम्पिटिशनमध्ये स्टँड होईल का, ही एक भीती राहते लिटरली. म्हणजे होतं तसंच
की घरचे विचार करतात की जाऊ दे, रडतंय, द्या, हे द्या, ते द्या, पण वाटतं की नको द्यायला. पण परत क्लासमध्ये मुलांचं राहतं ना की ही गेम खेळला, ते गेम खेळला. मग असं वाटतं की यार हे त्या कॉम्पिटिशनमध्ये मागे पडतील, टेक्नॉलॉजीत मागे पडतील, आणि मग मुलगा कुठल्या पेरेंटला वाटेल की आपला मुलगा मागे पडावा, असंही होतं. म्हणजे माझं म्हणणं चुकीचंही असेल किंवा वाटणं, त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे सगळ्यांनाच वाटतं, कारण आपण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो आपल्याकडे फोन नव्हते, पण ज्याच्याकडे फोन होता त्याला भयंकर रिस्पेक्ट होता, म्हणजे तो क्लासचा बॉस. आणि अजूनही तसंच आहे. ज्या मुलांकडे लवकर ऍक्सेस आहे त्यांचा जो पिअर प्रेशर आहे, म्हणजे आता समजा 6-7 वर्ष पहिली दुसरीतली मुलं जर वर्गात येऊन सांगतील आमच्याकडे आयफोन आहे किंवा आमच्याकडे सॅमसंग हाय एंड फोन आहे आणि आम्ही हे गेम खेळतो, तर मुलांना जे लेफ्ट आउट वाटतं ते मुलांना डेफिनेटली वाटतं. पण त्याच्यासाठी म्हणून आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये जाऊन ते न देण्यापेक्षा थोडं लोअर लेवल, म्हणजे ऍक्सेस आपण डिनाय नाही करू शकत, इनफॅक्ट करू पण नाही. कुठलाही बॅन, कुठलाही डिनाईड ऍक्सेस काही उपयोग होत नाही. मुलं इतर रस्त्याने त्याच्यापर्यंत पोचतात जे जास्त रिस्की असतात. म्हणजे मित्राच्या घरी जाऊन त्यांच्या फोनमधनं तुम्हाला कळणारही नाही मुलांनी काय केलं. तर तुमच्या समोर ऍक्सेस, तुम्ही दिलेले गाईडलाईन्स फॉलो करून, इनफॅक्ट मुलांना बरोबर घ्या. गाईडलाईन्स जेव्हा आपण सेफ्टीचे फॉर्म करतो मुलांना त्याच्यात सामील करा, की जर आपल्याला तू रोड क्रॉस करताना तू बघतोस ना दोन्ही बाजूला, हे तुला माहिती आहे, तर हे करताना मोबाईल वापरताना काय सेफ्टी तू वापरली पाहिजे, मला पण शिकव, मलाही काही गोष्टी येत नाही. आपल्या मुलांना आपल्यापेक्षा खूप जास्त टेक्नॉलॉजी येते हे आपल्याला ऍक्सेप्ट करणं गरजेचे, काळाची गरज आहे आता. आणि म्हणून त्यांच्याकडनंही तेवढंच शिकून घेणं, म्हणजे त्यांना ती पॉवर आपण देतो टू मेक राईट चॉईसेस, सेफ चॉईसेस, राईट पण नाही सेफ चॉईसेस. आणि मुलांना जेव्हा आपण ती चॉईस देतो मुलं व्यवस्थित ती पार करतात, कारण आपण जस्टिफाय करतो. आपण काय म्हणतो, एखादा गेम खेळू नको, तू मरून जाशील किंवा तुला कोणतेही पळवून नेईल, हे जस्टिफिकेशन पटेल का मुलांना? मुलांबरोबर असं होतं का? असं त्यांना वाटतं होत नाही, होतं, पण त्यांना असं वाटतं की मेरे साथ तो नाही होने वाला आहे. पण आपण जर म्हटलं की तू वोट करू शकत नाही, 18 वर्षाचं वय लागतं, गाडी चालवू शकत नाही, तसेच काही गेम काही वयासाठी बनलेले असतात आणि तू जर त्या गेम त्या वयात खेळलंस तर ते लिगल आहेत आणि मुलं खेळतात, कारण आपण जस्टिफाय त्यांना करून देतो, त्यांना ते पटतं. आणि अशा आमच्याकडे अनेक मुलं आहेत ज्यांनी असं डिसिजन आणि स्टँड घेत आहे. म्हणजे इमॅजिन 10 वर्षाच्या मुलांनी एखादा असं स्टँड घेतला की हा गेम 16 वर्षाच्या प्लस आहे, मी खेळणार नाही कारण मी 10 वर्षाचा आहे. फॅन्टॅस्टिक, म्हणजे त्या वयात एवढी मॅच्युरिटी. पण आपण ते समजावून जर दिलं तर वेळेत त्याचा महत्व त्याचं जास्त असतं. म्हणजे मी माझ्या मुलाला असं हे करू नको, त्यावरती हे करू नको म्हणण्यापेक्षा की असं जा म्हणजे असं होईल, किंवा त्याच्या बरोबरीनं राहून मला ते त्याच्याबरोबर राहून त्याला त्यातून दूर ठेवायचं, थोडक्यात दूर ठेवून. आणि काय होऊ शकतं ह्याचा अंदाज थोडा बांधणं एज अप्रोप्रिएटली. म्हणजे 3 वर्षाच्या आपण ग्रूमिंग वगैरे सांगू नाही शकत, पण आपण आता 4 वर्षाचा 5 वर्षाचा झाला तर असं तुला काही दिसलं ज्याच्याने तुला खूप फनी वाटलं किंवा वेगळं काही वाटलं, तू मला येऊन सांगशील का? आता एखादं पॉपअप झालं, जस्ट फॉर इन्स्टन्स, आपल्याकडे पेरेंटल कंट्रोल नसेल, एक पॉर्न पॉपअप आलं, ओके, मुलांना मोठ्यांना त्याच्याबद्दल एवढी क्युरिओसिटी, तर मुलांनी तर काही बघितलंच नाही, तर ऑब्व्हियसली क्युरिओसिटी असणार. तर ते बघितल्यानंतर फर्स्ट आपली रिॲक्शन काय असली पाहिजे? आपण मार खाल्लाय आई वडिलांकडनं, कारण तेव्हा इट वॉज हॉरिफाईंग की आपण असं काही विचारलं की एक फटका. पण आता आपण जरा इव्हॉल्व झालोय ना, तर तू हे असं बघितलंस तर तुला काय वाटलं त्याच्याबद्दल? तर नाही, मला ते आवडलं नाही. बरोबर आहे, मग तुला न आवडणं कारण तू हे कधी बघितलंच नाही, पण ते तुझ्या वयासाठी नाही आहे. आणि असं परत कधी असं तरी तू माझ्याशी किंवा मम्मीशी येऊन बोलू शकतोस, पण हे बोलणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या गोष्टी तुझ्यासाठी नाहीत त्या बरोबरच नाहीत त्याच्यामुळे, आणि ह्याच्यात रिस्कही असू शकते. तर अशा छोट्या छोट्या स्टोरीजमधनं मुलांना हे समजवणं, आपण ज्या काही स्टोरीज महाभारताच्या सांगतो, रामायणातल्या सांगतो, काही या काळातल्या पण सांगणं गरजेचं आहे. भीती दाखवण्यासाठी नाही, पण थोडी. आणि बॉडी ऑटॉनॉमी, आम्ही काय म्हणतो की आपल्या बॉडीचा कंट्रोल आणि पॉवर कोणी एक्सप्लॉइट नाही ना करू शकत. ती सेफ्टी गाईडलाईन आपण मुलांना शिकवतोच की कोणी हात नाही लावला पाहिजे, कोणी मारलं नाही पाहिजे, पण हे ऑनलाईन पण होतं, पण ते कळत नाही आणि ते रेड फ्लॅग्स मुलांकडनं मिस होतात. तर त्यामुळे एज अप्रोप्रिएटली काही गोष्टी सांगणं, आणि असं वाटत असेल की नाही मला जमत आहे हे बोलणं, तर एक कॉलवर मदत अवेलेबल आहे तुमच्यापर्यंत. खूप असे लोक आहेत, आमची हेल्पलाईन आहे,
आम्ही समजावून सांगतो पालकांना की अशा सिच्युएशनमध्ये असा तुम्ही स्टँड घ्या, तुम्ही असं असं समजावून सांगा, मग आपण ते कॉन्व्हर्सेशन सुरू करू शकतो. तर हेल्प इज अवेलेबल. अच्छा, आता मुलं वगैरे बळी पडतात ही एक गोष्ट एका बाजूला झाली, पण तुम्हाला असं वाटतं का की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे आता नाव नाही घेते मी, बरेच आहेत तसे, की त्यांच्याही काही जबाबदाऱ्या आहेत यामध्ये, की लहान मुलांसाठी त्यांनी काही गोष्टी म्हणजे कटाक्षानं त्यामध्ये फॉलो केल्या पाहिजेत? नक्कीच आहेत. इनफॅक्ट त्यांची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे, कारण ती युजरची रिस्पॉन्सिबिलिटी सेकंडरी. तुम्ही एखादी गोष्ट जर दिली तर ती तुमची लायबिलिटी असली पाहिजे ना. आणि लायबिलिटी कसली, तर सेफ्टी आणि ट्रस्टची. म्हणजे तुम्ही एखादा प्लॅटफॉर्म दिला यूज करायला, तुमचा युजर बेस काय 13+. तर जर तुम्ही 13+ म्हणताय, जेव्हा 13 अंडर जर मुलं असतील तर तुम्ही ती आयडेंटिफाय करणं गरजेची आहे. तुम्ही असं सांगू शकत नाही की युजरला कळलं पाहिजे आणि युजरनी, कारण टेक्नॉलॉजी इतक्या स्पीडने आपल्याकडे नवीन नवीन गोष्टी, इतक्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी, इट इज डिफिकल्ट टू स्टे अवे. आणि तेवढं अवेअरनेस पण नाही की आपण एज अप्रोप्रिएटली ते वापरलं पाहिजे. तर बऱ्याचशा सोशल मीडिया हँडल्स 13च्या वर आहेतच, पण आई वडिलांची पण तिथे थोडी रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण मुळात प्लॅटफॉर्मची अशी रिस्पॉन्सिबिलिटी आम्हाला वाटतं की सेफ्टी गाईडलाईन्स काय असल्या पाहिजेत, रिपोर्ट कुठे करायचं, असे इंडिकेटर्स आले पाहिजेत. आणि असं करतायत आता. जरा काही वर्षांनी आम्ही अनेक प्लॅटफॉर्म्सचे पार्टनर्स आहोत, मेटाचे किंवा स्टॉप NCI, ज्याच्याकडे आम्ही रिपोर्ट करतो केसेस, आणि टेकडाऊन पण होतं आमच्याकडून. तर अशा प्लॅटफॉर्म्समध्ये सेफ्टी आणि ट्रस्टवर, आता समजा मायनरचं अकाउंट असेल तर काही ते अकाउंट पब्लिक होता कामा नये, प्रायव्हेट असावेत, त्यांचे फीड बदलावे. खूप जास्त कॉन्टेंट व्हायलेंट कन्झ्युम होत असेल तर ते फीड डायव्हर्ट होतात, वेगळ्या प्रकारचे फीड येतात. आता नवीन येणाऱ्या फीचर्समध्ये 10 ते सकाळी 6 पर्यंत का 7 पर्यंत नोटिफिकेशन्स बंद करता येतात. पेरेंटल कन्सेंट आणि ॲक्सेसवर खूप काम चाललंय. खूप गोष्टी हळूहळू येत आहेत. पण आम्हाला असं वाटतं की फक्त युजर एक्सपिरियन्ससाठी प्लॅटफॉर्म नसून प्लॅटफॉर्म सेफ्टी आणि ट्रस्टवर असलाच पाहिजे. कारण मुलांची जबाबदारी किंवा मायनर्सची जबाबदारी ही प्लॅटफॉर्मनी घ्यायलाच पाहिजे. प्लस गव्हर्नमेंट आहेत, आपले पॉलिसीज आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, आणि आपली. म्हणूनच रिस्पॉन्सिबल नेटिझमचं हे ब्रीद वाक्य आहे की चाइल्ड ऑनलाईन सेफ्टी इज एव्हरी चाइल्ड्स राईट, बट इट इज एव्हरी अडल्ट्स रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यात पालक आले, प्लॅटफॉर्म्स आले, लॉ एन्फोर्समेंट आले, एज्युकेशन आलं, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे सगळ्यांनी ती घेणं गरजेचं आहे. का तर यूट्यूब म्हणा किंवा इन्स्टा म्हणा, सध्या काय होतं ना की माझ्या जवळचे केसेस आहेत काही, की लहान मुले, ठीक आहे, म्हणजे त्याला अजून माहितीच नाही हे काय विश्व आहे, किंवा त्यांचे अकाउंट्स आहेत इन्स्टाला वगैरे, म्हणजे एकतर त्यांचा पेरेंटल कंट्रोलचा विषयच माहिती नाही काय असतो, ते आईवडिलांनी स्वतःच्या ह्याच्यावरती बनवलेला असतं आणि त्यावरती तो लहान मुलांचा कॉन्टेंट जातो. मला याची भीती वाटते खरं तर, की हा कॉन्टेंट जर वाईट मार्गानं वापरायला एखाद्यानं उद्देश ठेवला तर त्याचा काय धोका असू शकतो, आणि ह्या बाबतीत पेरेंट म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? तर युजली अशा बाबतीत जेव्हा तुम्ही अकाउंट सुरू करता तर तिथे असं लिहिलेलं असतं की मॅनेज्ड बाय पेरेंट्स, म्हणजे आई वडील मॅनेज करतात. ते लिहिण्यापुरतं असतं, मुलंच वापरतात बरेचदा. मुलं आई वडिलांचे पण मॅनेज करतात अकाउंट्स. तर देर इज ॲब्सोल्युटली नो कंट्रोल ओव्हर इन पेरेंट्स हँड्स, दॅट इज 100% गॅरंटीड. पण तसं मग असताना एक तर स्क्रीन टाईम गाईडलाईन्स, की किती, म्हणजे काही पालकांनी आम्हालाही विचारलं की आपण ते डिनाय करू शकत नाही, कारण इट इज पेरेंट्सचा राईट. तुम्हाला जर करायचं असेल तर आपण डिनाय करणारे कोणी नाही, पण निदान काही गोष्टी म्हणजे काळजी काय घ्यावी, तर तुम्ही कम्प्लिटली ॲक्सेस तुमच्याकडे ठेवा. दररोज कॉन्टेंट न क्रिएट करता तो कस्टमाइज करा. वन्स इन अ मंथ किती मुलांना त्याच्यात एंगेज करायचं, मुलांना कसं शोकेस करायचं, काय तुम्ही कॉन्टेंट इन्फ्लुएन्स काय करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे आम्हाला असं बरेचदा वाटतं की मुलांना एखाद्या अश्लील डान्समध्ये जर तुम्ही पोर्ट्रे करता तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो. रील्स खूप येतात. मुलांनी मोठ्यांसारखं बोलावं तर त्याला प्रिकॉशियस बिहेवियर म्हणतात. म्हणजे आता मुलं राहिलीच नाही, देर इज नो चाइल्डहुड. सगळे मुलं मोठ्यांसारखीच वागतात, बोलतात. तर कुठेतरी ते इनोसन्स, कुठेतरी तो चाइल्डहुड जो अनुभव आहे तो एक्सपिरियन्स करणं आणि मुलांना मुलंच राहू देणं त्या वयासाठी, हे आम्हाला खूप गरजेचं सध्या वाटतंय. तर कितपत इन्फ्लुअन्स असावा आई वडिलांकडून
मुलं काय करतात, मुलांना एवढी म्हणजे कळतही नाही की आपण काय कॉन्टेंट करतो. जे आई वडील रट्टा मारून घेतात ते करतात, अगदी 8च्या खाली वर्षाची मुलं. पण मग आई वडिलांनी डिसाईड करणं गरजेचं आहे की काय कॉन्टेंट पॉझिटिव्ह असला, स्किल बिल्डिंग असला किंवा काहीतरी स्किल मुलांचं दाखवत असले, कस्टमाइज्ड असला, सेफ असला तर हरकत नाही. पण वी विल नॉट रेकमेंड अंडर 13 ॲट ऑल, इवन इफ इट इज मॅनेज्ड बाय पेरेंट्स. कारण इन्फ्लुएन्स तो वेगळाच असतो. आमच्याकडे अशा केसेस आल्या आहेत ज्याच्यामध्ये वाटेल ते कॉमेंट्स आलेले आहेत. म्हणजे कॉन्टेंट अगदी क्लीन होता, पण वाटेल ते कॉमेंट, कारण तिकडे काही बंधन नाही ना, कोणीही काही, पब्लिक अकाउंट, कोणीही काही टाकू शकतं. आणि मग मुलांनी तो कॉन्टेंट बघितला आणि मग भीती की बापरे आता मला काही होईल का, किंवा असं का कोणी माझ्याबद्दल बोलेल, आणि मग ते नर्वसनेस की नाही मला नाही करायचं आहे, किंवा आई वडिलांना मग ते टेन्शन, मग ते अकाउंटच डिलीट करून टाकलं. तर असे पण अनुभव येतात. सगळे काही चांगले अनुभव येत नाही. तुम्ही प्रिपेअर्ड आहात का त्याच्यासाठी? तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का मुलांनी विचारली तर? थोडासा बॅकट्रॅक करून विचार करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि गरज काय, कोणासाठी आहे? इज इट फॉर यू ऑर इज इट फॉर युअर चाइल्ड? स्वतःला कुठेतरी हा आतमध्ये आपल्याला कळतं. मोस्ट ऑफ द टाइम इज इट फॉर यूच असते त्याच्यामुळे तो, आणि आपण काळाच्या खूप पुढे आहोत. म्हणजे आपण सॉलिड काहीतरी, म्हणजे आपण आपल्या मुलाला किती एक्सपोज करतोय, तर या सगळ्याचे कुठेतरी परिणाम लॉंग टर्म होतात. प्रिपेअर्डनेस त्याच्यासाठी, ज्याला मी रेझिलियन्स म्हणतो, की काही असं झालं तर तुम्ही प्रिपेअर्ड आहात का ती सिच्युएशन हँडल करायला. तेवढा एक जरा स्वतःला इंट्रोस्पेक्शन गरजेचं आहे. आणि ऑनलाईन गेमिंगच्या पण बाबतीत अशा काही गेम्स मुलं खेळतात, म्हणजे अजून वयातही आलेली नसतात किंवा 10-12 वर्षाचे असतात. आणि सध्या ऑनलाईन गेम्स म्हटलं की त्यामध्ये एक फिमेल कॅरेक्टर पोर्ट्रे केलेलं जे असतं ते एक वेगळ्याच पद्धतीने केलेलं असतं, की जे मुलं सतत पाहत असतात. ठीक आहे, एक सोसायटीत वावरताना ते जे मूल रोज गेम खेळतंय, ऑनलाईन गेम, त्याचा तिथं फिमेलचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो आणि सोसायटीमध्ये वेगळा असू शकतो. तर अशा वेळी त्याच्या सायकॉलॉजीवरती एक वेगळा परिणाम होऊ शकतो. बरोबर? बिलकुल. मग गेममध्ये किंवा त्याच्यावरती पण काहीतरी रेग्युलेशन्स आले पाहिजेत मुलांच्या बाबतीत, की लहान मुलं ही बघतात, तर असं काही गव्हर्नमेंट किंवा हे नॉर्म्स टाकतात का त्याचे? आम्ही असे बरेच रेकमेंडेशन्स दिले आहेत जेंडर नॉन बायस्ड, म्हणजे जेंडर इक्वालिटीवर सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी. तर आपण असं म्हणतो की फक्त ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स पण खूप जेंडर बायस्ड आहेत. मुलांना एका पर्टिक्युलर पद्धतीने पोर्ट्रे केलं जातं, मुलींना एका पर्टिक्युलर पद्धतीने पोर्ट्रे केलं जातं. एक छोटंसं उदाहरण, 5 वर्षाची मुलगी, तिची आई आमच्याकडे दावत आली की मेरी बेटी सॉलिड एक गेम खेल रही है, कुकिंग का, बेकिंगचा एक गेम होता. ती केक बनवून विकायची. ओके, गेम. तर केक बनवायचा गेममध्ये आणि विकायचे आणि पैसे कमवायचे आणि मोठं दुकान घेत राहायचं. त्या मनाने सेफ, एज अप्रोप्रिएट. 27व्या लेवलवर त्या मुलीचे कपडे काढायचे, तिला आंघोळ घालायची, तिला सेक्सी तयार करायचं आणि मग केक विकायचे, म्हणजे जास्त केक विकले जाते. तर 27व्या लेवल कोणी पेरेंट जाऊन बघेल का काय गेम आहे? तुम्ही रिपोर्ट करता का तो गेम? तर आपण करत काही नाही. तर मुळात ॲक्शन काही घेतली जात नाही. तर आम्ही जेव्हा मुलांबरोबर हा संवाद साधतो, आम्ही सुरुवात केली 10 वर्षापूर्वी 8वी 9वी 10वी बरोबर काम करायचं. आता आम्ही 3री 4थी पासून काम करतोय, कारण एक्सपोजर तेवढा झालेला आहे. तर जेंडर इक्वालिटी म्हणजे काय? जे तुम्ही ऑनलाईन बघता ते टू गुड टू बी ट्रू असतं. दॅट इज आयडियलिस्टिक. खऱ्या आयुष्यात तसं असतं का? खऱ्या आयुष्यात मुली अशा दिसतात का तुम्हाला? खऱ्या आयुष्यात मुलं अशी असतात का? तुमच्या घरात असं वातावरण असतं का? तर रियालिटी चेक हा महत्वाचा पॉईंट आहे. दुसरा म्हणजे व्हॉट इज इक्वालिटी? इक्वालिटी म्हणजे कोणी वरचढ, फिमेल इज अबाव द मॅन ऑर द बॉय, ऑर जस्ट बिकॉज मी खूप जास्त बोलते आणि आय एम अ फेमिनिस्ट, असं काही नाही. इक्वालिटी इज रिस्पेक्ट. म्हणजे 3 व्हॅल्यूज मुलांना आम्ही शिकवतो: कन्सेंट, रिस्पेक्ट आणि ट्रस्ट. ह्या जेव्हा व्हॅल्यूज कुठल्याही पद्धतीने व्हायलेट होतात तेव्हा तो व्हायलन्स मानला जातो, कितीही वर्षात. ट्रस्ट आपण बेस्ट फ्रेंड आहे माझी आणि तिने माझा ट्रस्ट तोडला तर मला वाईट वाटणार, व्हायलेशन.
मला माझा कोणी कन्सेंट, मुलांचा कन्सेंट खूप महत्त्वाचा असतो. मुलांचा कन्सेंट आपण कुठल्याच बाबतीत घेत नाही आणि म्हणून मुलं ऑनलाईन पण कन्सेंटचा विचारच नाही करत. कन्सेंट मोठ्यांसाठी म्हणजे मायनरसाठी नसतोच, पण तरी विचारणं गरजेचं आहे ना मुलांना की हे बरोबर आहे, हे योग्य वाटतंय का नाही. आणि मुलांना अंदाज असतो की हे काय बरोबर आहे का काय बरोबर नाही, काय सेफ आहे काय नाही. आणि रिस्पेक्ट, मुलांना तर रिस्पेक्ट मिळतच नाही, मोठ्यांकडनं पण नाही आणि पिअरपर्यंत पण नाही. तर तो रिस्पेक्ट मुलांबरोबर जर आपण ठेवला तर मुलांना तो रिस्पेक्ट स्वतःसाठी पण दिसला पाहिजे. कितीतरी मुलं अशी आहेत जे स्वतःला खूप कमी लेखतात कारण कोणी रिस्पेक्टच करत नाही. आणि रिस्पेक्ट म्हणजे डोक्यावर बसवणं असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपण मुलांची रिस्पेक्टबद्दल बोलतो. आणि मुळात घरात तो संवाद, आई वडिलांमध्ये तो रिस्पेक्ट, तो कन्सेंट आणि ट्रस्ट. तर आपण ॲज रोल मॉडेल्स, पेरेंट्स म्हणून योग्य आहोत का आपल्या मुलांसाठी, हा परत एक खूप मोठा प्रश्न इंट्रोस्पेक्शनचा आई वडिलांनी स्वतःला विचारला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी, जेंडर इक्वल कसं राहावं, तर आपण कुठलेही व्हॅल्यूज क्रॉस करू नये किंवा व्हायलेट करू नये. झालं तर काय करावं, आपण रिपोर्ट करावं, कोणाची तरी बोलावं, याची चर्चा होणं गरजेचं आहे. कोणी ह्याच्याबद्दल बोलतच नाही. तर म्हणून जे कन्झ्युम आपण कॉन्टेंट करतो तो इतका भयानक असतो की दॅट इज फिलिंग आवर माइंड्स. मग आपण 4 शिव्या मुलीला दिल्या किंवा बॉडी शेम कोणाला केले तर कोण आपल्याला पकडणार आहे, कोण काय करणार आहे. तर म्हणून हे प्रकार जास्त वाढतात. आणि म्हणून अगदी लहानपणापासूनच हे व्हॅल्यूज ॲज कोर स्किल्स देणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. ओके. माझा मुलगा ऑनलाईन किंवा सायबर क्राईमला बळी पडलेला आहे. तो काही गोष्टी मला बोलतही नाही. तो गेम काय खेळतो मला माहिती नाही, तो नेटवरती काय करतो हे माहीत नाही. कम्प्लीट एक पॅरलल युनिवर्स असेल त्याचं, तो तिकडे वेगळाच असेल जो की मला माहितीच नाही आहे. तर तो तिथं मे बी प्रॉब्लेममध्ये असेल, काहीतरी भयानक घडलेलं असेल, काहीतरी फ्रॉडमध्ये अडकला असेल, कुणी त्याला पैसे मागतोय, काही घडलेलं असेल आणि त्याची एक मानसिकता वेगळी बनलेली आहे. तो माझ्याशी बोलत नाहीये किंवा काय, आणि मी समजत नाहीये की याला झालंय काय किंवा मला माहिती पण नाहीये असं ह्याच्या बाबतीत काहीतरी घडून गेलंय. तर ह्याचे माझ्या दृष्टीने काय वॉर्निंग साईन्स असतात जे की मी दुर्लक्षित नाही केले पाहिजेत किंवा हां असं काहीतरी घडलंय का असं मी त्याला बोलणं अपेक्षित आहे. त्याच्या आधी मुलांना ते आयडेंटिफाय करणं शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे मुलांना कळतच नाही की आपल्याबरोबर क्राईम होतं. मुलांनी जर आयडेंटिफाय केलं तर ते तुम्हाला रिपोर्ट करतील ना. तर वॉर्निंग साईन्स काय आहेत, एखादा चॅट प्लॅटफॉर्मवर कोणी म्हणेल की किती सुंदर दिसतेस तू किंवा किती गोड दिसतोस तू, किती हुशार आहेस तू, आणि पण आपण ह्या प्लॅटफॉर्मवर नको बोलूया, आपण प्रायव्हेट ॲपवर चर्चा करू. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. फर्स्ट रेड फ्लॅग. का प्रायव्हेट ॲपवर जायची गरज आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे म्हणून प्रायव्हेट ॲपवर आपण करतो. रेड फ्लॅग. तुला खूप पैसे मिळतील, तू माझ्यावर जर काही काम केलं असं तुला मी पैसे मिळवून देईन, तुला खूप मी फेमस करेन. ते आमिष दाखवलं जातं, कुठल्याही प्रकारचं आमिष, की तू जर माझ्याबरोबर हे केलंस तर तुला काहीतरी अजून मिळेल, पॉप्युलॅरिटी मिळेल किंवा पैसे पण मिळू शकतील. आणि इंटेन्शन कधीच आपण व्हेरीफाय करू शकत नाही, पण हे इंडिकेटर्स आहेत. किंवा असं म्हटलं जातं की तुझे आई वडील कधीच तुझ्यावर प्रेम एवढं करत नाही, पण मी तुझा पूर्ण विश्वास तुझ्यावर करतो. जसं तुझा माझ्यावर विश्वास आहे तसंच आय ट्रस्ट यू ब्लाइंडली अँड कम्प्लिटली. त्याच्यामुळे तू आई वडिलांना नाही सांगितलंस तरी चालेल, पण मला येऊन सगळं सांग. तर कुठेतरी तो बॅलन्स की म्हणजे आई वडिलांपासून मुलाला डिस्करेज करून तुमच्याकडे येऊन सगळं, आणि मग तुम्ही सगळे सिक्रेट सांगितल्यावर मुलांनी मग ते वापरून त्याला ब्लॅकमेल करणं, थ्रेटन करणं. तर पहिल्या फॉर्म ऑफ थ्रेट की तू जर हे केलं नाहीस तर काहीतरी होऊ शकेल, बिगेस्ट रेड फ्लॅग. किंवा तू आता ह्या प्लॅटफॉर्मवर असं असं करतो, मला माहिती आहे तू काय करतोस, पण मी कोणाला सांगणार नाही, कारण आपलं ट्रस्ट आहे ना, तर मी कोणाला सांगणार नाही, तू पण कोणाला सांगू नको. भोंगा घेऊन सगळ्यांना सांगायचं, कारण आपण फक्त आई वडिलांबरोबर सिक्रेट्स ठेवू शकतो. त्यांची जबाबदारी आणि आपल्याला त्यांना सांगणं मुलांना, आई वडिलांना, ही बेसिक जबाबदारी असते. कारण किती जरी म्हटलं तरी वाचवतात आई वडीलच. त्यामुळे मुलांना हे आई वडिलांना सांगणं, असे काही इंडिकेटर्स आले तर खूप महत्त्वाचं. आणि मुलं का सांगत नाही, कारण कॉन्सिक्वेन्सेसचा अंदाज नसतो. क्या हो जाएगा, काय होईल मला माहिती आहे, मैं स्मार्ट हूँ बहुत, मेरे को कोई कुछ नहीं कर सकता. हा जो कॉन्फिडन्स मुलांना आहे आणि हाही अंदाज नसतो की
काय खरंच होऊ शकेल. बरं. मग अशा परिस्थितीत जेव्हा पैसे एकदम मागितले जातात मग मुलं खूप घाबरतात. हो. मग कुठून पैसे आणायचे आणि मग ते कॉम्प्लिकेट होतच राहतं आणि इन्फॉर्मच करत नाहीत बरेच, आणि पाणी डोक्यावरून गेल्यानंतर मग इन्फॉर्म हो. करतात. पेरेंट्ससाठीचे रेड फ्लॅग एकदम तुम्ही बघू शकत नाही, नाही. ग्रॅज्युअली असतात. म्हणजे इवन आपण स्क्रीन एडिक्शन किंवा स्क्रीन डिपेंडन्सीमध्ये बघितलं तरी ओव्हरनाईट ते होत नाही. हळूहळू वेळ वाढत जाते, बिहेवियर चेंज होत राहतं. बरं. मोबाईल हातातनं घेतल्यावर जो राग येतो मुलांना, ॲग्रेशन, अँगर, मारतात आईवडिलांना कधी कधी मुलं, किंवा धमक्या देतात, मी पळून जाईन घरातनं, मी जेवणार नाही, मी बापरे. 2 दिवस बाहेरच येणार नाही. तर ह्या स्टेजेस आहेत. आई वडील काय म्हणतात की अच्छा ये फेज है, इसमें से बच्चा निकल जाएगा. नाही होत तसं. ती फेज कमी नाही होत, ती वाढतच जाते. त्यामुळे काही डिसिजन स्क्रीनिंगचे लवकर आणि वेळेत घेणे गरजेचं आहे. आता ॲडॉलसंट मूल असेल, टेम्पर टँट्रम्स असणारच. म्हणजे आयडेंटिटी खूप चॅलेंजेस असतात, फ्रेंड्स बोलत नाहीत कधी, पेअर प्रेशरमुळे काहीतरी भांडणं शाळेत झालेली असतात, उदास असतात मुलं, एकलकोंडी असतात. पण जर हे पॅटर्न तुम्ही कंटिन्युअसली ऑब्झर्व केलं, मुलं बोलत नाही किंवा जेवणाखाण्यात चेंजेस असतात त्यांच्या डाएटमध्ये, ॲनोरेक्सिया म्हणजे मुलं अजिबातच जेवत नाही. म्हणजे जो फॅड, इंटरनेटचे इन्फ्लुएन्सेस हल्ली येतात, डाएट प्लॅन्स, प्रोटीन शेक्स, ह्या सगळ्या इन्फ्लुएन्सनी त्यांच्या फिजिकल होणारा परिणाम, एकदम सडन वेट लॉस किंवा वेट गेन, काही इन्फ्लुएन्सेस आहेत का ज्या ऑनलाईन करतायत त्यांना, किंवा मुलं त्या ट्रेंड्स कॅचअप करतायत का. तर फिजिकल अपिअरन्सवरनं आपल्याला कळतंच. बिहेवियरली पण बरेचसे कन्फ्युजिंग असतात कधी कधी. मुलं खूप रागवतात, खूप रडतात कधी कधी, सडनली आउट ऑफ द ब्लू मूल रडतंय आणि मला कळत नाही काय होतंय. पण एकदम उडी टाकू नका, तलवार घेऊन एकदम जंग पे, कारण इट इज नॉट गोइंग टू वर्क. ग्रॅज्युअलीच ते घेणं गरजेचं आहे. मुलांच्या इंटरेस्टचं काहीतरी बोला. म्हणजे आमच्या टीममधले पेरेंट्स आहेत ते म्हणतात की मुलांची गेम्सबद्दल बोला, त्यांच्यावर एखादा गेम खेळून बघा, मे बी तिथून काही कॉन्व्हर्सेशन चालू होईल. त्यांच्या जगातलं ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी कनेक्ट करून बघा. कारण आपण मुलांना काय विचारतो, आज काय झालं शाळेत, काही नाही, विषय संपला. देर इज नथिंग बियॉन्ड दॅट कॉन्व्हर्सेशन. पण वेगळ्या पद्धतीने जर आपण बोललो, कारण आपण रिॲक्ट करतो नेहमी, आपण रिस्पॉन्ड कधीच करत नाही. आणि आपण रिॲक्ट का करतो, कारण आपल्याला खूप भीती असते की मुलाबरोबर काही चुकीचं होऊ नये. पण आपल्या रिॲक्शनने काय इम्पॅक्ट मुलांवर होतो ह्याचा आपल्याला कधीच अंदाज येत नाही. आणि म्हणून ते डिस्कशन ट्रिगर वेगळ्याच अँगलला होतं. मग मूल म्हणणार नको ना, जाऊ दे, सांगूयाच नको, जे होईल ते बघू. आणि मग ते बॉटल अप होत जातं टू दी एक्सटेंट ऑफ नो रिटर्न. त्यामुळे परिणाम होतं आई वडिलांना. पण आई वडील पण वेगळ्या चॅलेंजमधनं जात आहेत ना. ते एक तर मुलं काय करतात तेच कळत नाही, आणि भीती असते की काहीतरी वाईटच होणार मुलाबरोबर, हा बायस आहेच सतत. त्यामुळे आणि आपण फेल झालो ॲज अ पेरेंट, ही सगळ्यात मोठी काळजी पेरेंट्सला. तर ही काय परीक्षा आहे का? म्हणजे पेरेंटिंग इज द बिगेस्ट चॅलेंज डिजिटल जगात. कारण तो डिवाइड इतका मोठा आहे ना, मला अजिबात कळत नाही माझ्या मुलांना जी टेक्नॉलॉजी कळते. मग त्यांच्या लेवलपर्यंत त्यांच्या लेवलपर्यंत मी कशी जाऊ? तर तो कुठेतरी कॉम्प्लेक्स, आय हॅव टू बी द बेस्ट. पण आपण चुकू शकतो आणि मुलांकडनं थोडी मदत मागू शकतो. ही स्पेस आणि हा कॉन्फिडन्स मुलांमध्ये एस्टॅब्लिश खूप लहान वयात करणं गरजेचं आहे. तर वी कॅन होप की मुलं काहीतरी येऊन सांगतील. पण आपल्याला असं वाटलं की नॉट नॉर्मल रुटीन बिहेवियर, जर कुठेतरी असं वाटलं डायग्रेस होतं आणि कंटिन्युअस, म्हणजे आजच सडनली टँट्रम मुलांनी टाकला तर लगेच डॉक्टरकडे किंवा काय, जरा कंटिन्युअस बिहेवियर, मे बी तुम्ही प्रयत्नही केला आहे शांतपणे बोलण्याचा तरी काही झालं नाही, देन मे बी यू कॅन ट्राय अँड एस्केलेट इट. आणि मग मदत मागून यू कॅन अड्रेस इट. आणि त्याच्यावर एक सोल्युशन नाही, 3 दिवसानंतर वेगळं काहीतरी सोल्युशन काढायला लागेल, कारण हे चालणार नाही मुलांबरोबर. सो यू हॅव टू बी व्हेरी इनोव्हेटिव्ह. आता म्हणजे मुलगा सायबर क्राईमला बळी पडलाय, एक असं घटना घडून गेले की तो सायबर क्राईमचा म्हणजे बळी होता, त्याच्यामध्ये मानसिक बदल झालेत किंवा त्यानं समुपदेशन घेतले कुठून काही, त्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्या मानसिकतेवरती कसा त्याचा परिणाम असतो किंवा राहिलेला असतो. आणि तिथून पुढं म्हणजे माझी ॲज अ पेरेंट म्हणून काय जबाबदारी असते की आत्ता पुढे तू कसं वागशील. आता हा मोबाईल आहे,
तुझ्या हातात आहे, तो काय आता मी घेऊ नाही शकत आहे, ठीक आहे, तो तुझ्या डेली लाईफचा भाग आहे, पण अगोदरचा एक्सपिरियन्स आहे, तुझ्या मनावरती जे इफेक्ट झालेले आहेत ते आहेतच. तिथून पुढं तू कसा वागू शकशील ॲज अ पेरेंट म्हणून माझी काय जबाबदारी आहे आणि त्याच्या मानसिकतेवरती त्यानंतरचा परिणाम काय असतो? खूप लॉंग टर्म असतात ते परिणाम. मी एक केस सांग, जरा एक्स्ट्रीम केस आहे, ओके. सगळ्यांबद्दल असं होत नाही, पण एक 9वीचा मुलगा काही प्लॅटफॉर्म्सवर जाऊन सेक्शुअल कॉन्टेंट बघायला लागला. हळूहळू तो ॲडिक्ट झाला त्याचा. म्हणजे काही प्रोफाईल्स होते जे सायबर सेक्स, पैसे देऊन सायबर सेक्स चॅट्स प्रोव्हाइड करायचे. काही दिवस त्याच्याकडे ऑनलाईन वॉलेटमध्ये पैसे होते आणि तो एंगेज करत गेला त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. आवडायला लागला ऑब्व्हियसली. आणि ॲडिक्शन म्हणजे त्याला रोज तेच करावं असं वाटलं. काही दिवसांनी ते पैसे संपले आणि आईवडिलांकडे कसे मागायचे पैसे ह्याच्यासाठी, म्हणून तो स्ट्रगल करत होता की आता मी हे कॉन्व्हर्सेशन पुढे कसं नेऊ, मला आता हे रोज करायचं आहे. आणि जेव्हा त्या हँडल्समधली मुलं मुली जेव्हा रिस्पॉन्ड करायला लागली नाही, कारण ते पैशावर काम करायची, तसं ते जेव्हा करणं बंद झालं तेव्हा आउट ऑफ फ्रस्ट्रेशन हा मुलगा स्वतःचे इंटिमेट इमेजेस काढून लोकांना पाठवायला लागला. अगदी शाळेच्या मुलांपर्यंत त्यांच्या वर्गातल्या मुलींना पाठवायला लागला. आणि आम्हाला फोन आला की असं असं झाले. आम्ही सेशन्स घेतले होते त्या शाळेत आधी, म्हणून इमिजिएटली आम्हाला कळवण्यात आलं की असं असं होतं, तुम्ही या शाळेत. सगळ्या आयांचं म्हणणं होतं की या मुलाला शाळेतनं बाहेर काढा. आमचं म्हणणं होतं की मुलाला शाळेतनं बाहेर नाही काढू. इट इज अगेन्स्ट हिज राईट टू एज्युकेशन. आपण काय इंटरव्हेन्शन्स करू ते आपण प्लॅन करून करूया. भयानक आहे. कुठल्याही आई वडिलांना हा शॉक्ड होतीलच ते की हे असं काय कोणी आणि का पाठवेल. तर त्याला स्क्रीन केल्यानंतर एकीकडे स्क्रीनिंगचं काम चालू होतं की तो ॲडिक्ट झाला आहे का, तर डिपेंडन्सी पोर्नोग्राफीवर थोडेफार प्रमाणात होती त्याला, जी डायग्नोज झाली. मग त्याला डी ॲडिक्शनसाठी काही दिवस मेडिकेशन, हॉस्पिटलायझेशन करून असे 6 महिने तो ती ट्रीटमेंट आणि थेरपी घेत होता. दुसरीकडे शाळेनी, पेरेंट्सनी, आम्ही मिळून इतर मुलांबरोबर काम करायचं ठरवलं. कारण फक्त एका मुलाबरोबर काम करून उपयोग नाही. यू हॅव टू बिल्ड अ सेफ इकोसिस्टम फॉर द चाइल्ड इन द एंटायर स्कूल. तर तुम्ही का बायस्ड नजरेने बघता? असं कोणाही बरोबर होऊ शकतं. तुम्ही नाही का बघितले तसे प्लॅटफॉर्म्स? कधीतरी कोणावर वेगळा परिणाम होऊ शकतो. तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे सगळ्यांचा समावेश करून हाऊ टू एम्पथाइज अँड अडॅप्ट, रिस्पेक्ट परत तिकडे आला. त्यालाही काही महिने गेले आणि त्या मुलाला खूप भीती होती, मी परत शाळेत गेल्यावर तोंड कसं दाखवू. म्हणजे किती लाजिरवाणा सगळा प्रकार. तर शेम, गिल्ट, फिअर आणि म्हणजे भयानक ती सगळी स्टेज त्याला होती. पण ते पण थेरपीमधनं त्याला हळूहळू त्याला तयार करून, इतर मुलांना ग्रूम करून, काही त्याचे फ्रेंड्स एकत्र घेऊन की तुम्ही ह्याला ग्रुपमध्ये घ्या, चुका होतात पण त्याच्यातनं आता तो सुधारायचा, आपण त्याला संधी तरी दिली पाहिजे. तर ते सगळं इट वॉज व्हेरी इंटेन्सिव्ह आणि व्हेरी डिफिकल्ट. कारण काय म्हणतात त्याला, खूप जणांनी विरोध केला होता की हा नकोच मुलगा, परत असं कधी होऊ शकेल. तर परत कधी काही होऊ शकेल ह्या भीतीने आपण आत्ताची ऑपॉर्च्युनिटी मिस करायची का? तर नाही. आणि इट हॅज टू बी फेअर ऑन बोथ साईड्स. तर त्याच्याकडनं रिटर्न एक अग्रीमेंट की मी असं परत करणार नाही आणि माझी चूक झाली आणि व्हॉटेव्हर, ते तर सगळं झालंच. पण मग पूर्ण शाळेने एकत्र येऊन तो मुलांनी खूप पुढाकार घेतला त्याच्यामध्ये, काही मित्रांनी त्याच्या, की वी विल मेक शुअर दॅट ही इज नॉट फीलिंग लेफ्ट आउट किंवा असं. तर इट वॉज अ ट्रिमेंडस प्रोसेस. पण ह्याच्यात कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. एक कोणीतरी जबाबदारी घेऊच शकत नाही. आई वडिलांनी म्हणजे विक्टिमायझेशन झाल्यावरचा आईवडिलांचा रोल आणि समोरच्या पार्टीच्या आईवडिलांचा रोल इज ऑलवेज ऑन दी एक्स्ट्रीम एंड्स. हो, बरोबर. कुठेतरी एकत्र बॅलन्स तो साधणं किंवा ती मदत एकत्र येऊन साधणं खूप महत्त्वाचं असतं. कारण ह्या इन्सिडेंट्सनी दोन्ही बाजूंचे लाईफ पूर्णपणे चेंज होणार आहेत, एक्सपिरियन्स तो आल्यामुळे. त्यामुळे ते संवाद परत ते शाळेबरोबरचे, आम्ही जेव्हा सायबर हायजीन पॉलिसीबद्दल बोलतो शाळेशी, की काही प्रोटोकॉल्स आणि सिस्टम्स असले पाहिजे शाळेत. कसे ॲड्रेस कराल तुम्ही इश्यूज? कारण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी ऑफलाईन व्हायलन्सबद्दल होत्या, पण आता ऑनलाईन व्हायलन्स इतका वाढला आहे की ऑफलाईन सेफ्टीमध्ये ऑनलाईनचा समावेश असणं गरजेचंच आहे. तर मग कसा प्रोटोकॉल शाळेत असला पाहिजे, कोणी रिपोर्ट केलं पाहिजे, काय स्टँड घेतला पाहिजे,
कोण कोण इन्व्हॉल्ड असले पाहिजे, म्हणजे इट विल बी अ कलेक्टिव्ह एफर्ट. तर ही प्रोसेस आम्ही समजावून सांगतो बरेचदा. अच्छा, आता तुम्ही शाळेच्या नॉर्म्सबद्दल बोला. एक लेवलला आपण वरती आलो समजा, की लहान मुलं आपल्या भविष्या म्हणजे देशाचं पुढचं भविष्य असतं. शाळेचा रोल एक डिफाईन झालाय, पण एक गव्हर्नमेंट म्हणून एक जबाबदारी बनते की काहीतरी पॉलिसी या संदर्भात असायला पाहिजेत. आणि ऑनलाईन सायबर क्राईमच्या बाबतीतही झालं, तसंच गेमिंगच्या बाबतीत, किंवा तुम्ही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणता आहात भारतामध्ये, त्यांच्यासाठी काही नॉर्म्स असायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का? किंवा गव्हर्नमेंटनी तसे नॉर्म्स आणले पाहिजेत असं तुम्ही सजेस्ट करू शकता का? आम्ही अनेक असे राऊंड टेबल्स घेतले ज्याच्यात आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट, पार्लमेंटरी कमिटी आणि स्टेट गव्हर्नमेंटला आमचे रेकमेंडेशन्स दिलेत आणि काही मान्य पण झालेत. आणि खूप आनंद त्याचा आम्हाला वाटतो, कारण तो दृष्टिकोन बदलला आहे बघण्याचा. कारण पॉलिसी लेवलला ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स काय आहे तो जेव्हा कळतो तेव्हा पॉलिसीमध्ये काहीतरी चेंज होतो. तो ग्राउंड लेवल एक्सपिरियन्स आम्ही प्रेझेंट केला. म्हणजे जसा OTT प्लॅटफॉर्म्समध्ये येणारा अश्लील कॉन्टेंट, जो मायनर्स दाखवले जातात, अश्लील कॉन्टेंट किंवा एज इनअप्रोप्रिएट कॉन्टेंट ज्याला आपण म्हणतो, ते कसे दाखवणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर एक बिल पास झालं, त्याच्यावर एक गाईडलाईन्स नवीन आल्या, ते आम्ही भांडाभांडी त्याच्यावर खूप केली आणि आम्ही रेकमेंडेशन्स दिल्यामुळे तो एक ती नवीन गाईडलाईन एक त्यांनी पॉलिसी म्हणून इंट्रोड्यूस केली. गव्हर्नमेंट गेमिंगमध्ये पण रेग्युलेशन, आता गॅम्बलिंग आणि गेमिंग असे 2 वेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही रेकमेंडेशन्स बरेच दिले आहेत की कसे काय करावे. तर काही रेग्युलेशन्स आता हळूहळू येतील, कारण इट इज ओनली इव्हॉल्विंग, म्हणजे हे सगळं नवीन आहे आपल्याकडे. किंवा डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल जे आपल्याकडे आत्ताच आलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही मायनरचा डेटा कसा सिक्युअर करावा, किंवा आपला डेटा इतर देशांच्या, आता प्लॅटफॉर्म सगळे बाहेरच्या देशातले आहेत, सगळ्या आपला मायनरचा क्रिटिकल डेटा त्यांच्याकडे, तर ते कसं सेफगार्ड करावं त्याच्यावर काही रेकमेंडेशन्स आम्ही दिले, ते आले आहेत बिलमध्ये. तर अशा काही गोष्टी आहेत. दे आर व्हेरी ओपन टू दी सजेशन्स द गव्हर्नमेंट, आणि व्हेरी रिफॉर्मेटिव्ह, म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी पण आहे की काही, पण त्यांना वेळ लागतो ना. म्हणजे पॉलिसी आल्यानंतर इमिजिएटली आपण चेंज बघू शकत नाही, कारण इतक्या नवीन नवीन गोष्टी रोज टेक्नॉलॉजीमध्ये येतात. आता AI वर रिस्पॉन्सिबल AI किंवा डीप फेक किंवा आता डिजिटल अरेस्ट सारखे स्कॅम इमिजिएटली गव्हर्नमेंटकडनं काही, इनफॅक्ट प्रधानमंत्री सरांनी याच्याबद्दल बोलले की डिजिटल अरेस्ट हा एक नवीन क्राईम येतात. सो इट इज प्रिटी मच अप टू डेट. म्हणजे वी आर लुकिंग ॲट अ लॉट ऑफ रेव्होल्युशनरी चेंज ऑल्सो. पण अगेन इट इज नॉट जस्ट द गव्हर्नमेंट, आपली सगळ्यांची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण पॉलिसी लेवलवर चेंज करू शकतो, पण युजर्सचं काय? युजर्स कसे वापरून चालणार नाही ना. देर हॅज टू बी सम ओनेस किंवा अकाउंटेबिलिटी आपण पण ते घेणं तितकंच गरजेचं आहे. सो इट इज अ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. हो, तर असे माझ्यासारखे बरेच पेरेंट्स असतील की त्यांना वाटत असेल की लहान मूल आहे, त्याचा डेटा म्हणजे का वापरेल कुणी. आणि तुम्ही मगाशी AIचा पण रेफरन्स दिला. कदाचित AI भविष्यातलं एक बेस असेल क्राईम करण्याचा किंवा काय. मला हे जाणून घ्यायला आवडेल की माझ्या मुलाचा डेटा कशा प्रकारे वापरला जाऊ शकतो, आणि कदाचित AI ही त्याचा डेटा काय प्रकारे यूज करू शकतो. तर DPD म्हणजे डेटा प्रोटेक्शन बिलमध्ये असे 2 क्लॉजेस आहे. व्हेरीफाईड पेरेंटल कन्सेंट, मुलांचा डेटा घेण्यासाठी, आणि बिहेवियरल अनालिसिस ऑफ चिल्ड्रन्स डेटा, आणि बेस्ड ऑन दॅट प्रेफर्ड ॲड्स, म्हणजे मुलांना दाखवणाऱ्या ॲड्स. आमचं त्याच्यावर असं म्हणणं आहे की मुलांचा आता डेटा टुडेज करन्सी, ज्याच्याकडे डेटा तो मालमत्ता सगळ्यात जास्त, कोणाचाही असू देतो. तर आपण जेव्हा डेटा विकतो त्याच्यातनं खूप पैसे आपल्याला मिळतात. तर वेदर इट इज अ मायनर ऑर अ मेजर, डेटा इज करन्सी, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. पण जेव्हा मायनरचा डेटा असतो तर तो डेटा डीप वेब, डार्क वेबमध्ये विकला जाऊ शकतो. तो कॉन्टेंट, आता समजा एखादा एक फोटो, एक DP घेऊया आपण, एखाद्या लेडीच्या व्हॉट्सॲपचा DP, कमी कपड्यातलं बाळ, म्हणजे छोटी चड्डी किंवा समथिंग, किंवा तो अगदी गोंडस बेबी असा आहे, लहान बाळ आहे, आणि नो प्रायव्हसी सेटिंग्स. म्हणजे त्या फोनच्या ॲक्सेस ज्याला नंबर आहे
त्यांना दिसतं. त्या सगळ्यांना तो डीपी दिसणार. बरोबर. तो डीपी कोणीही डाउनलोड करून काय काय करू शकेल, वापरू शकेल, विकू शकेल, सेक्शुअल प्लेजरसाठी चेंज करू शकेल, कन्झ्युम करू शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. सो हे एक. ओके. सेकंड, ते मॅन्युप्युलेट करून तो डेटा, म्हणजे काही मुलांचा फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओज असतील, तो डेटा घेऊन तो मिसयूज करायचा. आता एक केस आमच्याकडे आली होती ज्याच्यामध्ये एक आई होती जी 5 वर्षाच्या मुलीचं अगदी एव्हरी मायन्यूट डिटेल टाकायची ऑनलाईन. आता आम्ही इकडे जातोय, आता ही हे करते, आता ही ते करते. तर असं म्हटलं जातं की इंटरनेटवर स्वभाव कळायला 7 मिनिटं लागतात. म्हणजे आपण लग्न 50 वर्ष जरी झाली तरी एकामेकांना ओळखू शकत नाही, पण इंटरनेटच्या डेटावरनं बिहेवियर अनालिसिसमधनं 7 मिनिटात बिहेवियर कळतं आणि त्याप्रमाणे अटॅक लॉन्च होऊ शकतो. तर तो प्रिडेटर एक अकाउंट फॉलो करत होता, गेला शाळेत त्या मुलीच्या आणि मुलीला सांगितलं की यू लाईक कॉर्न, युअर मॉम इज वेटिंग इन द कार ओव्हर देअर आणि शी हॅज गिव्हन मी दिस टू बिकॉज यू फर्स्ट ईट दिस ना, शाळेतनं बाहेर आल्यावर तुला हे लागतं आणि तुला हे नवीन डॉल का काहीतरी लागते, कारण सगळं होतंच ना अवेलेबल तिकडे. ती मुलगी कन्व्हिन्स झाली आणि ती मुलगी त्या माणसाबरोबर जायला लागली आणि ती जाता जाता काही ओळखीचे विचारायला आले की हा कोण आहे माणूस, तुला माहिती आहे का? नो, ही इज माय मॉम्स फ्रेंड, कारण त्याला सगळं माहिती आहे माझ्याबद्दल. तिला उशीर झाला त्या दिवशी यायला. विदिन फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड ती मुलगी वाचली, नाही तर ती कधी तिला पळवून नेलं असतं अंदाजही नसतं. आणि हे खूप कॉमनली होत आहे आणि आपल्याला हा अंदाजही देत नाही की आपण आपल्या मुलाचं पूर्ण आयुष्य जगाला डिस्क्लोज करतोय. तर तो पण खूप महत्त्वाचा डेटा आहे. आपले मेडिकल रेकॉर्ड्स इम्पॉर्टंट डेटा आहे. मुलांबद्दलचा सगळ्यात सेन्सिटिव्ह डेटा इज यूज फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस. म्हणजे एखाद्या, आता ह्या बाळाचा जसा मी फोटो सांगितला, असे जे कॉन्टेंट असा जो असतो ज्याला चाइल्ड सेक्शुअल अब्युझिव्ह एक्सप्लॉयटेटिव्ह मटेरियल असं म्हणतात, तो कॉन्टेंट कन्झ्युम केला जातो. कारण काही असे लोक असतात ज्यांना सेक्शुअल प्रेफरन्सेस मुलांबरोबरचा असतो. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे सेक्शुअल प्रेफरन्सेसची लोक असतात. तर 0 to 13 इयर्सची जी मुलं असतात त्यांच्याबद्दलचा जेव्हा सेक्शुअल प्रेफरन्स असतो त्याला पिडोफाईल असं म्हटलं जातं. आणि 13 ते 18 वर्षांबरोबरचा जो सेक्शुअल प्रेफरन्स आहे ना, हेबेफाईल असं म्हटलं जातं. तर ह्या लोकांना मुलांचा ॲक्सेस कुठे मिळणार ऑफलाईन? अशी तर मुलं नागडी अशी रस्त्यावर मिळणार नाही. पण मग हा डीप वेब, डार्क वेबमध्ये विकला जातो कॉन्टेंट. हा 50 रुपये तो फोटो काढ बाळाचा, अगदी गरीब अवस्थेत कोणी असेल, आणि असं आहेत खूप केसेस, फोटो काढ बाळाचा, तो मॉर्फ केला जातो किंवा ॲक्च्युली मुलांना कपडे न घालता फोटो काढले जातात. दिवसाला जर 5 फोटो बिंग दिले तर मला 500 रुपये मिळतील. आजचं जेवण तरी आम्हाला सगळ्यांना मिळेल. आणि मग हा डेटा विकला जातो, हा कन्झ्युम होतो अशा प्लॅटफॉर्म्सवर जिकडे हा सेक्शुअल कॉन्टेंट विकला जातो. 5-5 लाखाला खूप जास्त अमाऊंटला विकला जातो आणि हा कन्झ्युम होतो. या सगळ्या बाबतीतनं मुलांपर्यंतचा फिजिकल ॲक्सेस पण मिळू शकतो. म्हणजे फक्त ऑनलाईन सगळा सर्च करून तेवढ्यापुरतं ते राहत नाही, तो क्राईम ट्रिकल डाऊन ऑफलाईन जगात होतो आणि मुलांपर्यंतचा ॲक्सेस घरापर्यंत येऊन ठेवलेले आहेत माणसं. त्यामुळे आपण काय टाकतो त्याचा काय कॉन्सिक्वेन्स होऊ शकेल याचा अंदाज आत्ता येणं खूप खूप महत्त्वाचं आहे. प्लस आमचं असं डेटाबद्दलचं म्हणणं आहे की 13 वर्षाच्या खालची जर मुलं असतील तर काही प्लॅटफॉर्म्स 13 वर्षाच्या वरच्यासाठीच आहे. तर मग 12 वर्षाच्या खालच्या मुलांना का आपण रॅडिकलाइज करावं, एका पर्टिक्युलर बिहेवियरमधनं ॲनलाइज करून त्यांना ॲड्स का फीड कराव्या? देर इज नो नीड. तर हा युजर एक्सपिरियन्ससाठी आहे. म्हणजे आपण त्यांना डोकं वापरूच द्यायचं नाही, आपण जे सांगतोय ते त्यांनी चूज करायचं. तर हा सगळा प्रकार आहे तो ट्रस्ट अँड सेफ्टीवर फोकस न ठेवता युजर एक्सपिरियन्स आणि मॉनिटायझेशनवर जास्त त्याचा भर आहे. प्लस ॲट द सेम टाईम रॅडिकलायझेशनवर आहे. म्हणजे किती आपण लहान मुलांपासून त्यांचे विचार किंवा प्लॅटफॉर्मचा दृष्टिकोन मुलांवर ठसवायचा प्रयत्न करतोय आणि रॅडिकलाइज करायचा प्रयत्न करतोय, हा पण त्याच्या मागचा खूप कन्सर्निंग विषय आम्हाला असं वाटतो. आता आपण म्हणजे शेवटचा प्रश्न घेतो की बऱ्याच अंगाने आपण लहान मुलांच्या सायबर क्राईमबद्दल बोललेलो आहे आणि अजून म्हणजे खूप मोठा सब्जेक्ट ॲक्च्युली. पण आता मला असं विचारायला आवडेल की एक नागरिक म्हणून, एक पेरेंट म्हणून किंवा समाजातला एक व्यक्ती म्हणून
या बाबतीत माझा काय रोल असायला हवा, म्हणजे चिल्ड्रन्सचं सायबर क्राईम आहे त्यामध्ये मी काय रोल प्ले करायला हवा आयडियली असं काही नसतं, कारण आपल्याला काळानुसार बदलावं लागतं आणि खूप नवीन नवीन गोष्टी येत राहतात. तर आम्ही ही जबाबदारी का घेतली, तर आम्हाला असं वाटतं की मुलांचं संरक्षण करणं इज इन्व्हेस्टिंग इन द नेशन. कारण मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि आत्ता त्यांना जर आपण सेफगार्ड केलं तरच ती पिढी पुढे जाऊन कॉन्ट्रीब्यूट टू द नेशन करू शकेल. आणि मुलांचं संरक्षण हे इज अ व्हेरी वाईड आणि कॉम्प्लिकेटेड रोल. तर म्हणून आम्हाला असं वाटतं की ही इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी नसावी, ही शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे आम्हाला बरेचदा विचारतं की बाकीच्या मुलांचं तुम्ही कशाला संरक्षण करा, तुम्ही तुमच्या मुलांचं बघा ना. पण मुलं ज्या प्रकारे आहारी जात आहेत क्राईम्सच्या, एकत्र येऊन जर आपण काम केलं नाही तर इट इज गोइंग टू बी डिफिकल्ट. तर त्यामुळे त्याला थोडासा कंट्रोल करण्यासाठी कलेक्टिव्ह मूव्हमेंट, म्हणजे प्रत्येक नागरिकाची, म्हणजे ॲज अ पालक तर आहेच, पण ज्यांना मुलं नाही त्यांनी काय नाही घ्यायची का जबाबदारी, तर ऑफकोर्स घ्यावी. का, कारण आपली मुलं आहेत आणि आपल्या मुलांचं संरक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. तर काही रूल्स सेट करणं अगदी मुलं लहान असतानापासून, म्हणजे आम्ही गाईडलाईन्स त्याला म्हणतो की किती तास मोबाईल वापरायचा सगळ्यांनी, आजी आजोबांपासून लहान सगळ्यात घरच्या मुलांना त्या गाईडलाईन्स फॉर्म करण्यात इन्व्हॉल्व्ह करावं. मुलं काय म्हणतात, आई बाबा ॲडिक्टेड आहेत, आजी आजा तर विचारूच नका, ते पण ॲडिक्टेड आहेत. आपण म्हणतो फक्त मुलं ॲडिक्टेड आहेत. तर जेवणाच्या टेबलवर मोबाईल नाही, 10 नंतर वायफाय बंद. काही रूल्स असले पाहिजे आणि काही गाईडलाईन्स असल्या पाहिजे, म्हणजे ओपन, थोडा फ्लेक्सिबिलिटी चालेल की 2 तास, म्हणजे 20 मिनटं झाल्यानंतर थोडं 10 मिनटं एक्स्ट्रा. आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे रूल मोडल्यावर काय, सगळ्यांना पनिशमेंट सारखी, आजी असू दे, आजोबा असू दे, मुलं असू दे. तर त्यांनी खूप फरक पडला. आम्ही अशी कॉन्ट्रॅक्ट, इंटरनेट फॅमिली कॉन्ट्रॅक्ट त्याला आम्ही म्हणतो, खूप फरक पडला. काही गाईडलाईन्स ऑन कॉन्व्हर्सेशन्स, की आपण कधी मुलांबरोबर हा संवाद करावा. आता 3 वर्षाच्या खालच्या मुलांना कळत नाही, त्यामुळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी जास्त. कितव्या वयात मोबाईल द्यावा, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगते, 2 वर्षाच्या खाली 0 स्क्रीन. आपलं तिथेच इंट्रोडक्शन होतं 1 वर्षापासून किंवा इवन यंगर. तर आपली पेरेंट म्हणून तिकडे काय जबाबदारी आहे ती डिफाईन करून ती फॉलो करणं. आणि बरेचदा असं होतं की आपण जेव्हा जॉईंट फॅमिलीत राहतो तर कोणीतरी काहीतरी कॉम्प्रोमाइज कुठेतरी होतं, तर काहीतरी गाईडलाईन्स तिकडे सेट करणं गरजेचं आहे. या सगळ्यामध्ये हे कॉन्व्हर्सेशन की आपल्या मुलांवर विश्वास आहे, आपली मुलं आपल्यापर्यंत कुठलीही सिच्युएशन येऊन सांगू शकतात, आपण ऐकून घेऊ. आपण ऐकतच नाही, आपण रिॲक्ट की सोल्युशन, पटपट बोल काय पुढे, म्हणजे आता हे करायचं, ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर काहीतरी कलेक्टिव्ह सोल्युशन काढणं किंवा बाहेरून मदत घेणं वेन देर इज टाईम, वेन इट इज रिक्वायर्ड, ते करणं गरजेचं आहे. डिव्हाइस दिल्यानंतरचे ग्राउंड रूल्स काय, तर आम्ही असं नेहमी म्हणतो, म्हणजे आमचे मेंटॉर आहेत डॉक्टर हरीश शेट्टी, सायकॅट्रिस्ट आहे, ते म्हणतात कधी गिफ्ट देऊ नये मुलांना. गिफ्ट दिला की मेरे को क्या फरक पडताय, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून द्यावं की माझा फोन मी देतोय वापरायला. थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी मुलांना द्यावी आणि मुलं व्यवस्थित पार पडतात. मुलांना आपण कामं दिली की ते करतात की नाही, तर तशी थोडीशी सेफ्टीची रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जर ते आपण त्यांना थोडं पेडेस्टलवर ठेवलं, म्हणजे तुझ्याकडे पॉवर आहे स्वतःला आणि मला वाचवण्याची. इनफॅक्ट आमच्याकडे अशी मुलं आहेत ज्यांनी आमचं सेशन ऐकून त्यांच्या आईवडिलांना सायबर क्राईमपासून वाचवलं आहे. 5वी 6वीतली मुलं. म्हणजे एखादा इकॉनॉमिक फ्रॉड घडत होता आणि त्यामुळे नाही हा क्राईम आहे, तू करू नकोस ते. तर मुलांना जर जबाबदारी दिली तर ते पार पाडतात व्यवस्थित. थोडासा मुलांना रिस्पेक्ट, थोडासा मुलांना ती ऑपॉर्च्युनिटी आणि काय म्हणतात जॉईंट अप्रोच, की एकत्र येऊन तो सोल्युशन त्याच्यावर काढणं. तर स्क्रीन टाईम गाईडलाईन्स, प्लॅटफॉर्म एक्सपोजर्स, की कितव्या वयात कुठला प्लॅटफॉर्म ओके आहे, गेम का कुठल्या वयात खेळावे, काय आहे, काय सेफ्टी मेजर्स आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं रिपोर्ट कसं, का आणि कुठे. म्हणजे आता समजा आपल्याकडे तुम्हाला कोणीतरी एखादी चाइल्ड सेक्शुअल अब्यूज इमेजरी पाठवली व्हॉट्सॲप, फर्स्ट ऑफ ऑल आपण शॉक की काय हे, तर आपण अजून 4 जणांना पाठवतो, करी देख मेरे को क्या आया है,
द मोमेंट यू शेअर क्राईम, द मोमेंट यू स्टोअर क्राईम, कारण ती मायनरचा सेक्शुअल कॉन्टेंट येतो. तर तेव्हा तुम्ही काय करावं, तर आपल्याकडे MHA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची cybercrime.gov.in हा नॅशनल पोर्टल आहे आणि त्याचा 1930 हा हेल्पलाईन नंबर आहे. 1930 ह्या पोर्टलवर तुम्ही तो कॉन्टेंट इमिजिएटली रिपोर्ट करणं अपेक्षित आहे. तो कोणाही बरोबर शेअर करू नका, दाखवू नका, स्टोअर करू नका, कारण तो खूप सेन्सिटिव्ह कॉन्टेंट असतो. त्याच्या पुढे जाऊन आम्ही असं म्हणतो 5 बॅकट्रॅक करा. कोणी तुम्हाला पाठवलंय, का पाठवलंय, त्यांना विचारा, त्यांना कोणी पाठवलंय आणि हे सांगा की हा क्राईम आहे. बरेचदा लोक माहिती नसल्यामुळे फॉरवर्ड करतात, पण हा क्राईमच आहे. तर बॅकट्रॅक करून तेवढी तरी अवेअरनेस आपण करू शकतो की असा कुठलाही कॉन्टेंट फॉरवर्ड करू नका. काय होतं की समजा तुम्हाला आता व्हॉट्सॲप किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर तो शेअर केला तर तुमचं फॉर एव्हर अकाउंट ब्लॉक होऊ शकतं. यू कॅन नॉट हॅव अन अदर अकाउंट, स्पेशली CSAM कॉन्टेंट. म्हणजे आमच्याकडे असे अनेक सोशल मीडियाचे अकाउंट्स आहे जे बॅन झाले आहेत कारण त्यांनी असा काहीतरी कॉन्टेंट अपलोड केलेला आहे. तर असे प्लॅटफॉर्म पण इमिजिएट AI बेस्ड आयडेंटिफाय करते आणि तो टेकडाऊन होऊन ॲक्शन घेतली जाते. तर cybercrime.gov.in या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो कॉन्टेंट अपलोड करा आणि रिपोर्ट करा. 1930 हा नंबर आहेच. stopncii.org ह्या संस्थेचे आम्ही इंडिया पार्टनर्स आहोत. ह्या संस्थेचं नेकमेक म्हणजे मिसिंग अँड एक्सप्लॉयटिंग चिल्ड्रनची एक वर्ल्ड वाईड कलेक्टिव्ह आहे. takeitdown.necmec.org या 2 ज्या संस्था आहेत, तर टेक इट डाऊन हा 18 वर्षाच्या खालचा मुलांचा सेक्शुअल किंवा इंटिमेट नॉन कन्सेन्च्युअल कॉन्टेंट काढून टाकण्याचं काम करतं आणि stopncii.org 18+ इंटिमेट नॉन कन्सेन्च्युअल कंटेंट टेकडाऊन करतं. म्हणजे काय करतं, समजा माझे काही ऑब्जेक्शनेबल किंवा इंटिमेट पिक्चर्स कोणी फ्रॉड किंवा मला कोणी थ्रेट दिलं, मी जेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर ते रिपोर्ट करते तो हॅशमध्ये कन्वर्ट होतो. त्या इमेज जात नाही, व्हिडिओ जात नाही, तो इमिजिएटली हॅशमध्ये कन्वर्ट होतो आणि पॉर्न साईट्सवरून अदर वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर तो हॅश म्हणून आयडेंटिफाय होतो. म्हणजे रिव्हिक्टिमायझेशन होत नाही, आयडेंटिफाय होत नाही, पण तो कॉन्टेंट टेकडाऊन होतो. तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की झालं तर करायचं काय नेमकी. आणि आमची सायबर वेलनेस हेल्पलाईन आहेच, त्याचसाठी आम्ही सुरू केली आहे 7353107353 आणि फ्री ऑफ कॉस्ट हेल्प अवेलेबल आहे. वाट बघू नका, वेळेत मदत घ्या आणि रिपोर्ट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असाच माहितीपूर्ण कंटेंट जर आवडत असेल तर नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आसपास असं कुणी बळी पडत असेल सायबर क्राईमला, लहान मुलं असो किंवा मोठं कुणी असो, तर नक्की रिपोर्ट करा किंवा त्यांना त्यातून बाहेर काढायला मदत करा.